पहिला. आणि कुबल मॅडम तुम्हालाही नमस्कार. दळवी साहेब आहेत, हळदणकर मॅडम आहेत, सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. तर अष्टक वर्ग घेत आहेत आणि प्रत्येक ग्रहाचं भिन्नाष्टक वर्ग बघून त्यामध्ये किती गुण राशीला दिले आहेत ते बघायचे. उभे भावाने दिलेले गुण असतात, आडवे राशीने गुण दिलेले असतात. या पद्धतीने प्रत्येक ग्रहाला आणि प्रत्येक ग्रहाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये जाऊन कसे गुण दिले आहेत ते पाहतात. सर, मी तुम्हाला विनंती करते की सुरुवात करावी तुम्ही. थँक्यू धन्यवाद सर. मॅडम. धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो. चव्हाण मॅडमचं स्वागत आहे. त्यामध्ये कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व आदरणीय व्यक्तींचं स्वागत आहे. आज आपण आता अष्टक वर्गामध्ये शनीचा पहिला भिन्नाष्टक वर्ग ठेवून त्याच्यानंतर इत्यादी दुसरं जे भिन्नाष्टक आहे त्याचा वापर करायचा आहे. पण त्याच्यावरून आता प्रश्न, वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रश्न जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित असतात किंवा सोडवायचे असतात. तर त्यावेळेला ते अष्टक वर्गातून त्याचा भिन्नाष्टक आणि सर्वाष्टक ह्याच्यातून कसा वापर करायचा हे आज आपण विचार करणार आहोत. तर आता समजवण्यासाठी बरेचसे क्लास झालेले आहेत. मला असं वाटतं तुम्ही बऱ्याच गोष्टी समजून गेला असाल, तर तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी भिन्नाष्टक वर्ग आणि सर्वाष्टक वर्ग याचा दाखला घेऊन तिथे तुम्हाला ज्याला आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील जे काही महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न कसे सुटतील, तर त्यावेळेला अष्टक वर्गामध्ये स्थानग्रह ग्रहांची फळं हा जो भाग असतो आणि त्याला आलेले बिंदू किंवा त्याला त्या स्थानाला आणि त्या ग्रहाला खरोखर त्या ठिकाणी अभिप्राय मिळाला आहे का, तर त्याच्यावरून त्याचे प्रश्न सोडवले जातात. मग आता उदाहरणार्थ की त्याला नोकरी लागेल, कशी लागेल, त्याला कारक ग्रह, कारक स्थान हे फार महत्वाचं आहे. एखाद्याचं भाग्य कधी निर्माण होईल, तर त्यावेळेला शनीचं जे भिन्नाष्टक वर्ग आहे तर त्यावेळेला शनी हा कुठल्या स्थानाचा अधिपती आहे, हे मिथुन लग्नाची ही कुंडली आहे, म्हणून त्या ठिकाणी तो भाग्येश म्हणून आहे, अधिक तो अष्टमेश सुद्धा आहे. मग अशा वेळेला तशा तशा पद्धतीने त्याचे प्रश्न कसे सोडवायचे हे आता आपण पाहणार आहोत आणि शिकणार आहोत. तर पहिल्यांदा मॅडम तारीख आणि ती कुंडली लावा तुम्ही, त्याच्यावरती आपण नंतर विचार करू की फक्त कसे काय. एक मिनिट. तारीख हा, बघते मी, कारण मग मी आज फक्त ते आपलं शनी मंगळ आणि तेच डाउनलोड केलं होतं. बरं ठीक आहे, तारीख केलेली त्यामुळे आहे, आपण तारीख तारीख केलेली मागच्या आहे. वेळेस आपण तर दिलेली तारीख तर आहे ना. तारीख माझ्याकडे आहे, 14/3/85 होती ती. हा, हो, ठीक आहे. बरोबर आहे. दुपारी आणि 12:44 आणि मुंबई. मुंबई, हा. हा. आणि जातक पुरुष आहे. मग लावू का डायरेक्ट शनीचं सर? हा, लावा लावा लावा. हा, कारण ही सगळ्यांकडे बरं दिसतंय ना सगळ्यांना? हो हो. शेवटपर्यंत दिसतंय ना? हा, दिसत. बरं, कृपया स्वतःचे माईक जरा व्यवस्थित ठेवावे, नाही तर घरचा आवाज, तुमचं घरचं बोलणं कृपया त्याच्यामध्ये हे नको. बर, आता हे शनीचं जे भिन्नाष्टक वर्ग आहे त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला कसं उत्तर द्यायचं आहे. पहिल्यांदा भूमिका समजून घ्या. शनीचं जे भिन्नाष्टक वर्ग आहे त्यामध्ये वरची जी हिरवी रेष आहे म्हणजे आडवी, आणि उभी जी आहे ती ग्रहांची आहे, आणि आडवी जी आहे ती राशींची आहे. आता एक अंक जिथे लिहिलेला आहे, जिथे मेष रास आहे, ती मेष रास एकादशम स्थानामध्ये आलेली आहे, म्हणजे लाभस्थानात आलेली आहे, 11व्या स्थानात. तिथे लिहिले बघा 11वं स्थान, म्हणजे 11व्या स्थानामध्ये ती रास आहे. आता शनीने एक गुण दिलेले आहेत मेष राशीला. जर समजा त्या ठिकाणी आपण जर विचार केला, मेष राशीला एकूण गुण आलेले आहेत 3, तर कोणी कोणी गुण दिले आहेत, तर सूर्याने दिलाय, लग्नाने दिलेला आहे, आणि शनीने एक गुण दिलेला आहे. असे एकूण 3 गुण आलेले आहेत. आता हे 3 गुण अतिशय कमी आहेत. गुण किती यायला हवेत, तर शनीचे गुण जे आहेत ते 39 आहेत सर्वाष्टकामध्ये. तर सर्वाष्टक जे आहे त्याच्यामध्ये 39 गुण आहेत.
आता 39 गुणामध्ये ज्या वेळेला आपण अशी बेरीज करू तर त्या ठिकाणी जे भिन्नाष्टक आणि सर्वाष्टक मध्ये कमीत कमी 28 गुण येणं आवश्यक आहे. मग आता जर समजा शनी बद्दलचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल म्हणजेच भाग्यस्थान आणि अष्टम स्थान, तर पहिल्यांदा भाग्यस्थानाचा जो भाग आहे तर त्या ठिकाणी येणारी रास कोणती आहे तर ती मकर रास आहे अष्टम स्थानामध्ये. आणि लाभस्थानामध्ये येणारी रास कुठली आहे भाग्यस्थानामध्ये तर भाग्यस्थान ती आहे कुंभ. कुंभ. कळलं का? त्याला 4 गुण मिळालेले आहेत. आता 4 गुण हे ऍव्हरेज येणं चांगली गोष्ट आहे. कशी चांगली गोष्ट आहे? कारण शनीला एकूण 39 गुण आहेत म्हणून त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर 12×36 होतात. 12 राशी आणि भाव किती? भाव 12 आणि 39 गुण आहेत. तर 3 गुण केले आपण तर 36 होतात. म्हणजे एकूण गुण यायला पाहिजेत सरासरी 3 गुण येणं आवश्यक आहे त्या त्या स्थानाला. लक्षात घ्या, त्या त्या स्थानाला. जर एखाद्या व्यक्तीने तिथे आपल्याला भाग्यस्थानाचा प्रश्न, भाग्याधिपती हा शनी असल्यामुळे त्याने भाग्याला 4 गुण दिलेले आहेत. अधिकतम शनीला 4 गुण दिलेले आहेत म्हणजे ते त्याचे स्वतःचे गुण आहेत. तर त्याने कुठल्या कुठल्या राशीला गुण दिले तर आपण जर सुरुवातीपासून पाहिलं तर मेषेला गुण आहे, कन्येला आहे आणि मकरेला गुण आहे. कळलं का? मकरेला गुण आहे आणि मीनेला आहे. असे एकूण 4 गुण झालेले आहेत. आता हे एकूण 4 गुण झाल्यात म्हणजेच काय की त्या ठिकाणी आपण ज्या वेळेला फलादेश करू तर तो भाग्यस्थानाचा फलादेश असेल तर त्या भाग्यस्थानाला एकूण 4 गुण आल्यात आणि त्या ठिकाणी अष्टम स्थान जे मकर राशीचे आहे तिथे 5 गुण आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ शनीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये शनीने स्वतःच्या राशीला 4 आणि 5 गुण एकूण दिलेले आहेत. तसंच जिथे आपण बघितलं तर 12वं स्थान जे आहे जिथे वृषभ राशी आहे तिथे शनीने फक्त 2 गुण दिले, ते फार कमी आहेत. त्यानंतर एका राशीमध्ये कर्क राशीमध्ये एकही गुण दिला नाही, तिथे 0 गुण आहेत. म्हणजे ते फार काहीच चांगलं नाही, म्हणजे फार कमी पण नाही पण तिथे 0 गुण आलेत. आणि असा 0 गुणाची ही पहिली पत्रिका आहे की ज्याच्यामध्ये 0 गुण आलेले आहेत. म्हणजे कुठल्याही ग्रहाने, वाक्य व्यवस्थित ऐका, कोणत्याही ग्रहाने शनीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये कुठल्याही ग्रहाला प्राधान्य दिलेलं नाही आणि कर्क राशीला सुद्धा 0 गुण आलेले आहेत. याचा अर्थ शनीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये कुठल्याही ग्रहाने प्रतिसाद दिलेला नाही. तर प्रतिसाद देऊन जर जी राऊंड फिगर आहे तर ती कमीत कमी 4, 3, 5 हे जे फिगर्स आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे 4, 3, 4, 5, 4, 5 जे आहेत ते ठिकाणी चांगले गुण आहेत. असं बघितलं तर आपण 39च गुण येणार, त्याच्यापेक्षा जास्त येणार नाही. 40 पण होणार नाहीत किंवा 38 पण होणार नाहीत. आता त्यातल्या त्यात कुठल्या ग्रहाने जास्ती गुण दिल्यात तर सूर्याने 7 गुण दिल्यात, बुधाने 6 दिल्यात, लग्नाने 6 गुण दिलेले आहेत. तर हे ग्रहांचे गुण आहेत. आता ते ग्रह 7 आहेत, लग्न 8 आहे, म्हणून त्याला अष्टक वर्ग म्हटलेलं आहे. अशा वेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जर प्रश्न सोडवायचा असेल शनीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी जो काही प्रश्न तुम्ही उपस्थित कराल, आता अष्टम स्थान ह्याच्यामध्ये कुठलाही ग्रह असो का नसो पण शनीचं भिन्नाष्टक वर्ग पाहते वेळी त्या पॉकेटला म्हणजे मकर राशीच्या पॉकेटला 5 गुण आलेले आहेत. याचा अर्थ अष्टम स्थान हे बलवान झालेलं आहे. आता अष्टम स्थानामधून ज्या ज्या गोष्टी पॉझिटिव्ह पाहिल्या जातात, पॉझिटिव्ह, त्या त्या सर्व गोष्टींना शनी महाराज चांगल्यापैकी प्रतिसाद देतील आणि त्याच्यातून त्याला चांगलं यश मिळेल. उदाहरणार्थ राखीव निधी जो व्यक्तीचा असतो, अधिक पती किंवा पत्नीचं जोडीदाराचं धनस्थान हे अष्टम स्थान आहे.
तर त्या ठिकाणी शनीने गुण दिलेले आहेत. आता अशा वेळेला शनीने 5 गुण दिल्यात हे तुम्हाला कन्फर्म झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर मकर राशीमध्ये जाऊन सर्वाष्टक वर्गामध्ये एकूण गुण किती आलेले आहेत हे पाहायचं आहे. तर कोणाकडे आहे का काढलेलं सर्वाष्टक वर्गामध्ये? 37 आहेत सर. हा, 37. म्हणजे सर्वाष्टकाच्या मध्ये अष्टम स्थान बलवान झालेलं आहे आणि भिन्नाष्टक वर्गामध्ये सुद्धा अष्टम स्थान बलवान आहे. याचा अर्थ जातकाच्या जीवनामध्ये अष्टम स्थानाचा प्रतिसाद हा उत्तम मिळेल आणि मकर राशीचा उत्तम मिळेल. ते जे जे काही प्रश्न असतील जे अष्टम स्थानावरून आपण पाहतो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्रश्न म्हणजे होकारार्थी सकारात्मक त्या ठिकाणी निश्चितच जातकाला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळेल असं आपण सांगायचं आहे. आता इथपर्यंत कोणाला कळले काय नाही कळलं सांगा. सर मी विचारू का? हा बोला. हा, कळालं तर आहेच आहे सगळं छान, पण असं शून्य मार्क म्हणजे आलेली ही मला वाटतं कर्क रास आहे. हा, म्हणजे अशी पत्रिका म्हणजे आपण प्रथमच वाचतोय म्हणजे हे हो शनीचं विघ्नष्टक. हो तर हो मला हो असं म्हणायचं की एकाही ग्रहाने मार्क नाही दिले. ते हो धनस्थान आहे, तिथे कर्क राशी पण आहे, पण मग हम्म, त्याचा अर्थ आपण म्हणजे कसा, आता हे आपण शनी भिन्नष्टक बघतोय ना, म्हणजे हम्म, उत्तरेने ज्यावेळेस शनी धनस्थानातून जाताना कर्क राशीतून जाताना म्हणजे त्या जातकाला धनाच्या बाबतीत म्हणजे समस्या होतील, किंवा आपण म्हणजे धनस्थान कौटुंबिक पण म्हणतो ना, असं हम्म, म्हणायचंय की काय, म्हणजे एकाही ग्रहाने मार्क नाही दिले तर म्हणजे हम्म. फक्त शनीच तिथे जाताना की कुठलाही ग्रह जाताना, असं मला थोडं जरा हे झालंय, कारण हा, इथे सगळे शून्य मार्क आहेत ना, म्हणजे हे हम्म. असं आपण पहिल्यांदाच बघतोय. हम्म. ठीक आहे. आता थोडासा अनुभव असा घ्या तुम्ही मॅडम हम्म. हम्म. की ज्या वेळेला शनी गोचरीचा कर्क राशीमध्ये जाणार आहे ओके. हम्म. त्याला किती वर्ष आहेत अजून? आता शनी मिनेला आहे हा हा, नाही आणि आहे. मिनेचं नाही नाही एक हा मिनिट एक हा, मिनिट गोचर बरं. इम्पॉर्टंट आहे ना. हा हा, बरोबर आहे. हा, बरं. आता त्या ठिकाणी मीन राशीपासून कर्क रास ही कितवी आहे? तर 5वी आहे. 5वी, बरोबर आहे. 12 एकदम. बरोबर आहे की नाही? हो हो, 5वी. मग ती जर 5वी असेल तर त्या ठिकाणी 5 अडीच 12.5 हम्म. 12.5 वर्षानंतर म्हणजे इन शॉर्ट 10 तर दहा वर्षानंतर हम्म. 10 दहा वर्ष वर्षानंतर हम्म. 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 एक मिनिट मला बोलू दे ना जरा. 10 वर्षांनी 10 जाणार सर. हो माझी आई 10 वर्षांनी जाणार आहे. हम्म. तर त्या 10 वर्षामध्ये शनीने तिथे भ्रमण करो हम्म. का न करो, हम्म. मूळ कुंडलीमध्ये असणारी जी रास आहे हम्म. त्यावेळेला जर समजा तिथून कर्क राशीतून शनी भ्रमण करणार असेल हम्म. त्यावेळेला तुम्हाला मिथुन लग्नाची कुंडली मांडून हम्म. हम्म. त्याच्यावरती त्या वर्षीचा शनी हम्म. आणि अष्टक वर्ग प्रत्येक वेळेला प्रत्येक लग्नामध्ये तफावत करतो. ओके. पण जेव्हा जेव्हा तुम्ही अष्टक वर्गाची पत्रिका मांडाल हम्म. त्यावेळेला तुम्हाला मिथुन लग्न आधार धरून हम्म. त्या जातकाची जी जन्मतारीख असेल हम्म. त्याला अनुसरून मिथुन लग्न आपण निश्चित केलं हम्म. आणि शनी जो 10 वर्षानंतर तिथून जाणार असेल हम्म. त्यावेळेला त्या ठिकाणी फलादेश देतोय, गुण देतोय. आता इथे कर्क राशीला 0 गुण आले हे निश्चित आहे. हम्म. कळलं का? हा, बरं. हे याचा अर्थ हा हा, बोला बोल बोला, तुम्ही बोला अगोदर. हा. याचा अर्थ की मूळ कुंडलीमध्ये शनीने चतुर्थ स्थानाला प्रोत्साहन दिलेलं नाही हम्म. आणि नॉट ओन्ली शनी सर्व ग्रहांनी तिथे नकारात्मक भूमिका घेतली असल्यामुळे हा. त्या ठिकाणी कुठल्याही ग्रहाने मार्ग दिलेले नाहीत. हम्म. याचा अर्थ शनीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये कर्क राशीला प्राधान्य नाही. एकही ग्रह सपोर्ट नाहीये करत. हा. नाही. हा. आता राहिला भाग असा, हा. उदाहरणार्थ आता कर्क राशीमध्ये गुरु जाणार आहे थोड्या दिवसांनी, बरं. म्हणजे एक 6 महिने की 8 महिने. त्यावेळेला यदा कदाचित तुम्हाला कर्क राशी बद्दलचा गुरु असताना हम्म. मिथुन लग्न मांडून त्या कर्क राशीतल्या गुरुंनी गुरुच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये कर्क राशीला किती गुण आल्यात त्याच्यावरती गोचरीचा फलादेश करायची प्रथा अष्टक वर्गामध्ये उपलब्ध आहे.
अच्छा. हा, आता हे गोचरीनी हे झालं. पण आता आपण म्हणजे हे बरोबर आहे की नाही मी विचारते, पण आपण मागच्या वेळेस नाही की त्या दशा म्हणजे प्रत्यंतर सूक्ष्म पर्यंत आलो. हा, आता मग अशा ठिकाणी शनी पण हे येऊ शकतो ना त्या सूक्ष्म दशेमध्ये, बरोबर आहे, प्राणदशेत. पण मग त्या त्या थोड्या काळापुरतं का होईना, मे बी 10 आवर्स का काय, एक दिवस. तर त्यावेळेस तर इथे 0 मार्क असल्यामुळे इथला रिझल्ट आपल्याला नाहीच मिळणार असंच म्हणावं लागेल ना. हा, आता ही मूळ हा कुंडली असल्यामुळे हा हा. त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये एंटायर लाईफ हम्म. जे काही कर्क राशीचे गुण आहेत त्याला शनी सपोर्ट करणार नाही. नाही. हा आता जर समजा तिथे एक जरी 2 किंवा 3 जरी गुण असते हा. तर दुसऱ्या कुठल्या तरी राशीतले गुण कमी झाले असते. असते, बरोबर आहे, बरोबर. हा. कळलं का? आणि शेवटी 39 गुणांच तिथे मोजमाप केली जाते. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा तुम्ही असा विचार केला हम्म. की कर्क राशीला 2 गुण येणं पण चालेल पण हम्म. चालणार नाही, तर ते 2 गुण जर यायचे असतील हम्म. तर त्या ठिकाणी कुठल्या तरी ग्रहाचे राशीचे 2 गुण त्याच्यामध्ये समावेश झाले असते. झाले असते, बरोबर. म्हणून आता जी पत्रिका जशी आहे तशी हम्म. कर्क राशीला शनीचं भिन्नाष्टक वर्ग सपोर्टेड नाही. नाही. हम्म. आणि जिथे जास्त गुण आलेले आहेत तेच गुण त्या जातकाच्या जीवनामध्ये त्या त्या राशीला हम्म. निश्चितच फलदायी होऊ शकतात. हम्म. त्या पण त्या राशीला. होय, बरोबर तर आहे. एक विचार, हा, बोला. अ, जसं तुम्ही म्हटलं जे गोचरीचा गुरु करके जेव्हा येईल तेव्हा आपल्याला अष्टक वर्गात गुरुचं भिन्नाष्टक बघायला लागेल का, की शनीला किती गुण दिले, की शनीचं भिन्नाष्टक बघा? नाही, आता कर्क राशीमध्ये गुरु आता येणार आहे हो 1 वर्षानंतर. हो कळलं का? आता त्या दरम्यान जर समजा तुम्हाला शनीचं भिन्नाष्टक वर्ग पाहायचं असेल हा पर्टिक्युलर दशम स्थान हा, आणि अष्टम स्थानासाठी, म्हणजे हो भाग्यस्थान आणि अष्टम स्थानासाठी, हो तर त्यावेळेला तो गुरु तिथे गुण देणार आहे का? शनीला, नाही, कर्क राशीला. कर्क राशीला. ओके, गुरु कर्क राशीला गुरुचं भिन्नाष्टक बघायचं. कर्क नाही नाही राशीला नाही किती? नाही 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 नाही. आपलं आत्ता चर्चा जी आहे ती शनीची आहे. शनी ओके, भाग्यस्थान शनीच्या. आणि अष्टम स्थानाचा विचार करायचा आहे, म्हणून येस, शनीच्या अष्टक वर्गात बघायचं मग. येस. आता ओके. त्यावेळेला ट्रान्झिस्ट मध्ये समजा तुम्ही 1.5 वर्षानंतर कुंडली उघडली, मिथून लग्न मांडलं. हा आता इथे मिथून लग्न हे पूर्ण 2 तासाचं आहे. त्या 2 तासामध्ये तुम्ही जी पत्रिका मांडाल त्यावेळेला, उदाहरणार्थ आणखी आपण एक करूया की ह्याची जी जन्मतारीख असेल त्या जन्मतारीख आणि जन्मवेळ, बघा, तारीख आणि जन्मवेळ वर्ष नाही, त्या दिवसाची पण जी कुंडली मांडा तेव्हा तुम्हाला कर्केचा गुरु सापडेल, आढळेल. बरोबर. तेव्हा शनीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये जर कर्क राशीला गुण आले असतील तर तिथे कर्क राशीमध्ये गुरुचं जे गोचर आहे हा. ते काय फला देईल, कारण इथे 0 आलेलं आहे ना. तर तो बरा देईल म्हणजे मीडियम देईल का सर मग? काही देईल, काही देऊ शकेल, ते आपण सांगू शकणार नाही. ते ओके. त्यावेळेचं अष्टक वर्ग हे. आता ही जन्मतारीख काय जरा सांगा मला, माझ्याकडे नाही येते फक्त. 14/3/85 आहे सर. हा, आता ऐका, एक मिनिट. कुलकर्णी मॅडम, तुमच्याकडे हे आहे का दुसरा फोन? आहे का फोन? हो नाही, पण काय बघायचंय ते सांगा. आता 14/3/2027 घ्या. अच्छा. तारीख कुठली? 14/3 आहे ना? हो, हो सर, 14/3 आहे. 14/3/85. चौदा तीन 2027 घ्या एक आणि मिनिट. त्याच्यामध्ये शनीचं भिन्नाष्टक काढा. ओके. कर्केला 3 गुण आहेत. हा, मग कर्केला 3 गुण आलेत, याचा अर्थ योग्य गुण आहेत शनीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये. कारण शनीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये 3 ऍव्हरेज गुण येणं आवश्यक आहे प्रत्येक ग्रहाला.
कमीत कमी 3 गुण आवश्यक आहेत. त्याशिवाय 39 गुणाचं टार्गेट कंप्लीट होणार नाही. कळलं? त्याला गुरु करकेला आहे का मॅडम? 27ला हा, गुरु करकेला करकेलाच आहे, हो. मग त्याला गुरुचं कर्क स्थान, आपण कर्क राशी बघडली, कर्केला आहे. शनीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये कर्क राशीला 3 गुण आल्यात. याचा अर्थ पर्टिक्युलर त्या वेळेला जिथे त्याची जन्म वेळ असेल, जन्म वाढदिवस असेल, तो महिना असेल, त्यावेळेला त्याला तिथे गुरुचा प्रतिसाद शनीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये मिळेल आणि त्याचं कार्य गुरुप्रमाणे होईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या जातकाचं लग्न झालं नसेल आणि तो सप्तमाधिपती आहे म्हणून किंवा तो दशमाधिपती आहे म्हणून शनीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये त्याला 3 कमीत कमी गुण येणं आवश्यक असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाचं दशम स्थान आणि सप्तम स्थान हे ऍक्टिव्ह होईल टेम्पररी. पण वर्षभर 3च गुण मिळतील असं नाही. कदाचित तुम्ही पुढच्या महिन्यात गेलात तर पुढच्या महिन्यामध्ये कदाचित गुण भिन्न येण्याची शक्यता असू शकेल. ओके. तर मग इथे जसं आता कर्क राशीला कमी गुण आहे, आता हा आपण द्वितीय स्थान विचार केला समजा तिथे मिथुन लग्न म्हणून, म्हणजे मूळ पत्रिकेत आणि मूळ कुंडलीचा अष्टक वर्ग, शनीचा भिन्नाष्टक वर्ग बघितला आपण, तर मग इथे कर्क राशीला गुण नाही म्हणून कर्क राशी डिनोट करते, म्हणजे ते स्थान परत पण विचार करायचा का मग तो, की धनस्थान, कुटुंबस्थान? बघा असं आहे मॅडम, परत सांगतो. शनीचा भिन्नाष्टक वर्ग आणि मूळ सर्वाष्टक वर्ग हे कोण आहे मध्ये? रिमूव्ह करून टाका. आडूरकर साहेब, तुमचा माईक बंद करा. हा, आता असं आहे मॅडम, आता आपल्या मॅडम तुम्हाला करायला लागेल, मला नाही करता येत नाही इकडनं. चव्हाण मॅडम, आडूरकरांचा चालू आहे सर. हा, झाला. आता असं आहे की ह्या पत्रिकेमध्ये मॅडम तुमचा प्रश्न आहे की त्यावेळेला 2027 साली जर गुण आले नाही तर असं म्हणायचं तुम्हाला? नाही, म्हणजे माझा प्रश्न असा होता की मूळ पत्रिकेचं भिन्नाष्टक ते बघतोय आपण, तर मग इथे आपण मूळ पत्रिकेविषयी जरी विचार केला तर मग तिथे आपलं त्यांचं धनस्थान, कुटुंबस्थान मध्ये कर्क रास आहे, तर मग ती बिघडली आहे असं म्हणू का आपण? त्याच्या म्हणजे भाग्यस्थानासाठी सपोर्ट नाही राहणार ती कायम स्वरूपी. बघा, हो. जन्म कुंडलीच्या वेळेला जर भिन्नाष्टक वर्गामध्ये एखाद्या राशीला 0 गुण मिळाले असतील तर ते लाईफ टाईम आहे. हा, तर म्हणजे तो पण डिस्टर्ब राहील भाग्योदयासाठी वगैरे. भाग्योदयासाठी कशाला? कर्क राशीचा भाग आहे, धनस्थान आहे ते. पण अच्छा, तर म्हणजे मग कर्क राशीचा विचार म्हणजे धनस्थान डिस्टर्ब राहील, कुटुंब डिस्टर्ब राहील. येस. ओके ओके, धन्यवाद सर. हा, येस, बरोबर आहे. बरं, परत एक लक्षात घ्या, शनीचे आणि मंगळाचे एकूण गुण 39च आहेत. ते 40 किंवा 38 कधीही होणार नाहीत. बरं. हा नियम आहे. त्याच्यामध्ये ज्या वेळेला जातक जन्माला आलाय त्यावेळेला कर्क राशीमध्ये फॉर एव्हर 0 गुण आहेत. म्हणजे त्याला आजीवन धनस्थानासंदर्भातील काही समस्या उपस्थित होतील किंवा जिथे 1 गुण 2 गुण मिळाले तिथे सुद्धा ती राशी त्या मानाने बलवान ठरणार नाही, ते स्थान बलवान ठरणार नाही. याचा अर्थ जिथे जिथे गुण 1 2 आले असतील त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये प्रश्न उपस्थित हे हमखास होणार. 0 1 2 गुण जिथे असतील तिथे, जर समजा 4 आणि 5 गुण जिथे आले असतील ती स्थाने त्याला
पोषक असून त्या ठिकाणी त्याला तिथून चांगला प्रतिसाद मिळेल. आता राहिला भाग असा की मूळ पत्रिकेमध्ये सर्वाष्टकामध्ये मॅडमने सांगितल्याप्रमाणे 37 गुण आलेले आहेत. याचा अर्थ की सर्वाष्टक वर्गामध्ये त्याला 37 गुण आहेत. दॅट इज गुड. पण त्या कुठे आहेत ते एंटायर 12 राशींचा प्रश्न त्याच्यामध्ये, आणि ते दशमस्थान किंवा एका दशमस्थान. मॅडम एका दशमस्थानामध्ये तपस्वी मॅडम बोला किती आहेत गुण कुंभ राशीला? 27 आहेत. 27 आहेत. 27, म्हणजे एक गुण कमी आहे तिथे. हो, आणि कर्केला पण 27च आहेत. म्हणजे एक गुण कमी आहे. म्हणजे कमीत कमी 28 गुण येणं आवश्यक आहे. तिथे ते 27 आले. याचा अर्थ कर्करास आणि कुंभरास ही सर्वाष्टकामध्ये कमी गुण आलेले आहेत, आणि त्यातल्या त्यात मकर रास ही बलवान झालेली आहे. आता मकर राशीतून शनीचीच रास आहे ती, आणि शनीच्या भिन्नाष्टकामध्ये ती बलवान आहे. याचा अर्थ शनीचं भिन्नाष्टक वर्ग मकर राशीसाठी पोषक आहे. कळलं? सर बोला. एक प्रश्न विचारू का? हा बोला ना. सर, आता जसं आपण शनीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये कर्क राशीला 0 मार्क आहे, म्हणून आपण आताची डेट घालून या वेळेला त्याची परिस्थिती कशी आहे शनीची किंवा इतर यांची, तसं आपण जेव्हा सर्वाष्टक शिकलो ना सर, तेव्हा आपण एक असं क्लू दिला होता की एखाद्या माणसाचं प्रमोशन आहे किंवा एखादं बदल घडवून आणायचा असेल आर्थिक किंवा काही, अशा वेळेला त्या सर्वाष्टकामध्ये रवी, चंद्र आणि गुरु ह्या 3 ग्रहांना त्या राशींमध्ये रवीच्या राशीमध्ये किती मार्क आहेत, त्या महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये किती मार्क आहेत, तो महिना त्याला पोषक ठरू शकतो. तर बरोबर आहे. समजा आता जन्माच्या वेळेच्या सर्वाष्टकामध्ये मिळत नसेल, मार्क नाही, मग आपण अशा आजच्या दाखवलेल्या पद्धतीने आजची पत्रिका मांडली आणि सर्वाष्टक काढलं, आणि आता कसं एप्रिल महिन्यामध्ये शनी मेषेत आहे, तसं आपण जर अंदाज घेतला आणि शनी मिनेला आहे. शनी नव्हे, रवी तर आपण रवी मेषेला आहे. रवीचा हे करतो ना सर. ऐका, परत सांगतो, 1 मिनिट परत सांगतो. तुम्हाला जेव्हा जेव्हा अष्टक वर्गाचा वापर करायचा असेल तेव्हा तेव्हा तुम्ही करू शकता. तो प्रश्न कुंडलीचं माध्यम असेल. पण मूळ पत्रिका जर त्या ठिकाणी पोषक नसेल तर गोचर कितीही हलवलं, इट इज टेम्पररी अप्रॉल. आज अक्षय तृतीया आहे तर ती उद्या नसेल. उद्या चतुर्थी आहे, विनायकी आहे. कळलं? मग ती उद्या नसेल. मग तसाच तो जो योग आहे तर त्या ठिकाणी तृतीय असेल तर त्याचं फलित वेगळं आहे. पण ज्या वेळेला जातक आता जन्माला आलाय आणि त्यावेळेला अक्षय तृतीयेला त्याचा जन्म झालाय, अशा वेळेला तिथे त्याची कुंडली ही मेष लग्नाला, जर तो उदित लग्नावरती जन्माला आला असेल तर ती बलवान ठरेल. पण जर समजा तुम्ही अष्टक वर्गामध्ये गेलात तर त्या ठिकाणी तिथीला काडी मात्र महत्व नाही. किंवा गुरु जरी ऋषभेचा असला, गुरु जरी कर्केचा असला, तरी गुरुच्या भिन्नाष्टक, गुरुच्या सर्वाष्टक मध्ये त्या ठिकाणी त्याला यश मिळेल असं शाश्वती देता येणार नाही. संध्याराव मॅडम. बोला आता, बोला. हो, कळलं सर, थँक्यू. म्हणून मूळ कुंडली काय सांगते, तुम्ही गोचर तात्कालिक त्या काळासाठी त्याचा वापर करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला एखाद्या ग्रहाची आवश्यकता असेल तर 2-2 तासाने सुद्धा अष्टक वर्गामध्ये यदा कदाचित गुणांमध्ये फरक येऊ शकतो. नाही येऊ शकत असं नाही. पण पर्टिक्युलर 2 तासाचं लग्न आहे. आता हा मिथुन लग्न जन्माला आला आणि धनु लग्नाबद्दल तर तुमचं जर हे विचार असेल
तर उदाहरणार्थ ज्या वेळेला ऑक्टोबर महिना असेल त्यावेळेला उदित लग्न हे धनु असेल, सॉरी जून महिन्यामध्ये उदित लग्न धनु असेल, तर त्यावेळेला तुम्ही जर उदित लग्नाबद्दल पत्रिका काढली तर ते वेगळं असेल. आता संध्याकाळचं मी तुम्हाला सांगितलं, संध्याकाळी जर सकाळी ऑक्टोबर महिन्यामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी उदित रास कुठली असेल, तर त्यावेळेला 15 ऑक्टोबर नंतर तूळ आहे आणि 15 ऑक्टोबरच्या अगोदर कन्या आहे. कळलं का? मग त्या वेळेला तुम्हाला बदल करता आला पाहिजे आणि त्यावेळेला ते गुण मिळतात का, त्याला प्रश्न कुंडली म्हणून विचार केलेला आहे. पण मूळ कुंडली जेव्हा आपण वाचन करतो तर तिथे त्याच्या आयुष्यभरासाठी असणारे गुण हे महत्वाचे आहेत. कळलं? सर मी सर हा, बोला. हा बोला कुबल मॅडम, तुम्ही बोला बोला. विचारा ना, तुम्ही विचारा मॅडम. सर, एखाद्या महत्वाच्या कामासाठी आपण बिन्नाष्टकाचा वापर कशा पद्धतीने करावा? म्हणजे आता साधा इंटरव्ह्यू आहे, समजा तारीख दिलेली आहे की ह्या तारखेला इंटरव्ह्यू आहे, तुमची वेळ सांगा, असं पण असतं. कारण काही काही इंटरव्ह्यू हे टेलिफोनिकली असतात, तेव्हा आपण बरोबर. ह्याचा वापर करू शकतो का सर? हो, वापर करू शकतो. उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखादा इंटरव्ह्यू द्यायचा आहे, त्यावेळेला हा. षष्ठस्थान हे आणि दशम स्थान हे नोकरीसाठी म्हणून पाहतो आपण, हो बरोबर आहे. 3, हो 6, 10. तर त्यावेळेला बरं. जर समजा तुम्हाला 3, 6, 10 मध्ये जर चांगले गुण जी रास असेल त्या राशीशी जर हा चांगले गुण येणार असतील तर तुम्ही हा त्यावेळेला ते टायमिंग फिक्स करू शकता. अच्छा, आपण नाडीमध्ये 2, 6, 10 म्हणजे ऋषभ, कन्या आणि मकरेचा भाग मग करतोय. कर बघतो. हो 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 पारंपरिक मध्ये 3, 6, 10 ही स्थाने जर बलवान असतील तर हा जातकाच्या कार्यामध्ये निश्चितच चांगल्यापैकी यश मिळेल. त्याकरता म्हणून तुम्हाला अष्टक वर्गाचा जर वापर करून घ्यायचा असेल तर हा त्याला इंटरव्ह्यूची टाइम, तारीख ही तुम्ही ठरवू शकाल आणि त्यावेळेला तुम्हाला निश्चितच त्या 3, 6, 10 या स्थानांना जर चांगले गुण येणार असतील तर यू गो कॅरी मग ऑन. लग्न बिन्नाष्टक बघायचं का त्यावेळेला? त्याला सर्वाष्टक पण बघायचं सर्वाष्टक, आणि हा तुमचं षष्ठ स्थान जे आहे ते हा. कोणत्या राशीचं आहे. अच्छा, आता याच कुंडलीबद्दल बघायला गेलं तर आता वृश्चिक रास आहे त्या षष्ठ स्थानात. फॉरगेट अबाउट बरोबर. दिस, फॉरगेट अबाउट दिस बर होरोस्कोप. आता जर बर समजा ओके. आपण विचार केला की एखाद्या व्यक्तीचं त्या ठिकाणी कर्क लग्न आहे आणि हा, तिथे येणारी पराक्रमातली रास जी आहे ती कन्या आहे, कन्या आहे, हो त्याला ऑप्शन दुसरी रास जी आहे ती धनु आहे, बरोबर. त्याला तिसरं ऑप्शन मेष आहे. मेषेच आहे, हो. बरं, आता त्या 3 ऑप्शन्स मध्ये कुठल्या 3 राशींना चांगले गुण आलेले आहेत तर तुम्ही कामाला सुरुवात करू शकता. त्याच्यामध्ये ओके. षष्ठस्थान हे जर समजा त्या ठिकाणी धनुराशीचं असेल हा, त्यावेळेला तुम्हाला धनुराशीमध्ये चांगले गुण आलेले आहेत का आणि ती धनुराश ही कुठल्या ग्रहाच्या अंमलाखाली आहे त्याचं भिन्नाष्टक गुरुजी. वर्ग ओके काढायचं. ऐका, ओके. दिस इज हा, ऍडव्हान्स पोर्शन. बर. तिथे अच्छा तो अच्छा. ऍडव्हान्स हं, पोर्शन आहे की षष्ठ स्थानामध्ये धनुरास आहे. धनुराशीच्या बाबतीत आपल्याला विचार करायचा आहे तर गुरुचं भिन्नाष्टक वर्ग पाहायला बघायला पाहिजे. पाहायचं. हा येस. हा. आणि ओके. गुरुला एकूण जर गुण असतील 56 तर त्या हा, ठिकाणी 56 डिवायडेड बाय 12 म्हणजे 12×48 4 ते 48. 5 गुण येणं आवश्यक आहे. जिथे मिनिमम, धनुराशी हो असेल तिला किंवा बरोबर. जिथे कन्या रास असेल तिला, जिथे हं, मेष रास असेल तिला 4 ते ओके. 5 गुण येणं आवश्यक आहे. जर 5 कधी कधी 7 येऊ शकतात तर त्यावेळेला येऊ तुम्ही शकतो, हो 7 गुणांचा विचार करून त्या ठिकाणी यू कॅन कॅरी. बरोबर आहे. कारण आता जे तुम्ही म्हणलात की दर 2 तासांनी सुद्धा गुण बदलतात, मग आपण ती वेळ त्यानुसार ठरवू शकतो. येस, जसे गुण जास्तीत जास्त येते त्याप्रमाणे आपण वेळ ऍडजस्ट करून घेऊ शकतो त्यांची. ओके नक्की. सर. म्हणून 2 पर्याय आणखी आहे मॅडम. एखाद्या मुलाचं लग्न कुठलंही असलं तर त्याचं लग्न पहिला प्रतिसाद देतं का हे पाहायचं. नंबर 1. बरोबर. हा कळलं. आता तुम्हाला, हा तुम्ही उच्च शिक्षित आहात तर तुम्हाला ऍडजस्ट करता येईल कुठल्या हा महिन्यामध्ये कुठल्या मुलाचं कुठलं लग्न उदित असेल हो त्याला अनुसरून ते गुण अख्खा दिवसासाठी म्हणून विचार केले जातात. बर. आता एखादा समजा ऋषभ लग्नाची पत्रिका आहे हा
मुलाची ओरिजिनल, हा हा तर त्यावेळेला वृषभ लग्नाची पत्रिका असेल तर तिथे कर्क रास येते, तूळ रास येते तुळस आणि येते आणि दशमामध्ये कुंभ रास येते. कुंभरास. हो कुंभ रास येते. मग आता इथे तुम्हाला नोकरीसाठी म्हणून पर्याय आहे, बरोबर आहे. हो बरं, हो आता ठीक आहे, एक मिनिट, फार चांगल्यापैकी आहे. मी तुम्हाला परवा एक कोष्टक पाठवलं होतं, आठवतं तुम्हाला? पुस्तक कुठल्या विषयाचं सगळे होतं सर? कुठल्या कुठल्या समस्या असतात हो 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 त्याच्याबद्दलचं. हो 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 बरोबर. आता उदाहरणार्थ, फॉरगेट अबाउट द जॉब, हा बट समजा एखादी मुलगी तुमच्याकडे आली आणि तिला वरमिलन आहे बर. असा विचार आपण केला की हा पसंती, हा बरोबर आहे, हो म्हणजे ज्याला मुलगा पसंत होणे किंवा मुलाने पसंत करणे. करणे. हो आता अशा गोष्टी कधी हल्ली कॅफेमध्ये होतात, कधी कधी हो रेस्टॉरंटमध्ये होतात, कधी देवळात होतात. हो आता हो पहिला देवळात व्हायचे, आता देवळात होतात नाही मला माहिती नाही. नाही आता ज्या शक्यतो बाहेरच भेटतात हॉटेलमध्ये वगैरे. हा, हॉटेलमध्ये. हा, मग हो आता जर समजा गुणमिलन करायचं असेल म्हणजे ओळख, तर हा त्यावेळेला तिथे तुम्हाला सप्तम स्थान हे निश्चित करायचं आहे. बरोबर. मग सप्तम स्थानामध्ये जी रास येईल हा ती रास तुमचं भाग्य ठरवणार आहे एकमेकाला पाहण्याचं, बरोबर कळलं. बाकी बरोबर. मूळ कुंडलीमध्ये जसे गुण असतील त्या गुणांच्या मध्ये तुम्ही छेडछाड करू शकत नाही किंवा बदल करू शकत नाही. नाही ते फिक्स असणार आहेत. हो पण संजोग तुम्हाला यायचा असेल तर त्या मुहूर्तावरती तुम्ही त्याला सल्ला देऊ शकता. अच्छा. हा, ओके. आता झालं हे सप्तम स्थान, बरोबर आहे. हो हो बर, आता त्या ठिकाणी परदेशामध्ये जायचं आहे असं आपल्याला वाटलं हा तर नेमकं कुठल्या वेळेला मी तिकीट करू, कुठल्या अच्छा. वेळेला तिकीट मला बुक कुठल्या विजासाठी, वेळेला करू? बर किंवा बर. विजासाठी अप्लाय कधी करू, अप्लाय. हा हा तर त्यावेळेला भाग्यस्थान आणि 12वं स्थान ह्या दोन 12 राशी ज्या वाजता. आहेत त्या स्थानातल्या राशींचे गुण पाहायला पाहिजेत. मग ते सर्वाष्टक वर्गामध्ये, मग हा ट्रॅव्हलचं कारण काय आहे, फॉर एन्जॉयमेंट आहे का वर्किंग आहे. वर्किंग आहे. हा मग वर्किंग जर असेल तर तुम्हाला दशम स्थान हे केंद्रस्थान आहे हा आणि 12वं स्थान, सॉरी, भाग्यस्थान हे त्रिकोण हा स्थान आहे. तर त्रिकोण स्थान. केंद्र हा आणि भाग्य या दोघांचे गुण सर्वाष्टकामध्ये सुद्धा आणि ज्या राशी असतील त्यांचं भिन्नाष्टक पण. ओके. बर. परत सांगतो की जेव्हा त्रिकोणातली रास असते, उदाहरणार्थ कुठल्याही लग्नाला, आपण हा जर समजा उद्या कन्या लग्न आपण विचार केला तर कन्या हम्म. लग्नाला त्रिकोणामध्ये येणारी रास कुठली तर वृषभ, वृषभ आहेत. बरोबर आहे, आणि दशम हो स्थानामध्ये मेष, हो मिथुन, मिथुन, मिथून बरोबर आले. आहे. हम्म. हा, हम्म. मग जर समजा परदेशा संदर्भात तुम्हाला हे करायचं असेल कामासाठी, भाग्य अजमावण्यासाठी हम्म. आणि दूरचा प्रवास करण्यासाठी, त्यावेळेला तुम्हाला दशमस्थान आणि भाग्यस्थान ह्याच्यामध्ये ज्या राशी असतील त्या राशींचं भिन्नाष्टक आणि सर्वाष्टक हे हम्म. पाहायचं. ज्या राशी असतील, उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी कन्या लग्नाला जर वृषभ रास असेल म्हणजे शुक्र, बरोबर आहे, हो हो शुक्राचं भिन्नाष्टक आणि बुधाचं भिन्नाष्टक हे दोन्ही बिननाष्टक. पाहायचं. हा, आणि ओके. त्याच्यामध्ये ऐका परत, त्याच्यामध्ये हा वृषभ रास आणि मिथुन राशीमध्ये पर्टिक्युलर किती गुण परमिटेड आहेत. बर. तिथे जर 0 गुण आले तर दशम स्थानाचा उपयोग होणार नाही. नाही होणार आहे. नाही होणार. हो बरोबर. जसं आता ह्या पत्रिकेला कर्क राशीला शून्य गुण आहे त्याचा काही उपयोग होणार नाहीये त्याच नाही पद्धतीने. होणार. बरोबर. येस, आणि शिक्षणासंबंधी असेल, उच्च शिक्षणासंबंधी परदेशी जायचंय मग त्यावेळेला भाग्यस्थान. भाग्य आणि पंचम पण पाहायला पाहिजे का मग त्यावेळेला? नाही, फक्त भाग्य आणि फक्त व्ययस्थान. भाग्यच. बर. नाही, 12वं ओके. स्थान 12 वाजता. हो शिक्षणासाठी परदेशात जाणे. हा मग ते उच्च ते भाग्यातच असायला पाहिजे. येस, बरोबर आहे ते. पण आपण शिक्षण म्हणून पण पंचमाचा विचार करायचा का असं मला म्हणायचं होतं. येस, बरोबर. बर. मॅडम जर ओके. पत्रिका काढता का? हा, आता आलं लक्षात. हो सर लक्षात आलं. कुठलेही हो कुठलंही हे करतेवेळी तुम्हाला जी काही आवश्यकता असेल तर तुम्हाला जी रास आहे ती सपोर्टेड आहे हा का, जो ग्रह आहे तो सपोर्टेड आहे. म्हणून बरोबर प्रत्येक राशीला तुम्हाला भिन्नाष्टक आढळेल आणि प्रत्येक ग्रहाचं सर्वाष्टक पण मिळेल. बरोबर. कळलं. नक्कीच आहे. आता हो सर. प्रत्येक ग्रहाचं सर्वाष्टक म्हणजे असं आहे मॅडम की जे 39 गुण आहेत
ते शनीचे आहेत, मंगळाचे आहेत. तर त्यावेळेला त्यांनी कुठल्या कुठल्या स्थानाला किती किती गुण दिलेले आहेत त्याचा संपूर्ण तपशील या सॉफ्टवेअर मध्ये येतो. मिळतो. हो, मिळतो, कळलं? व्यवस्थित मिळतो. हो हा. सर. मग तुम्हाला छान सर. कुठलंही लग्न येऊ द्या, मग प्रश्न असेल तर प्रश्न कुंडलीसाठी वापर करा, पण तरी हं. सुद्धा कुंडलीचा मुख्य बेस कधीही विसरता कामा नये. तो सर कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे पारंपरिक असो, अगस्ती असो, आपण कुठलाही विषय घेतला तरी आपल्याला मुख्य कुंडलीकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाहीच आहे सर. नाही नाही चालणार. नाही चालणार. कारण तिथे जर बळ नसेल तर तुम्ही गोचरीचं काही काळापुरतं आणि ते सुद्धा तुम्हाला थोड्याफार प्रमाणात मिळू शकतं, पण मूळच्या कुंडलीतच ते असायला हवं. हे पहिली गोष्ट आहे सर. त्यामुळे मूळ कुंडली आपल्याला विसरून चालणारच नाही कुठल्याही परिस्थितीत. बिलकुल. आता इथे कर्क रास कमकुवत आहे, हो, याचा अर्थ कर्क धनस्थान. राशीबद्दल तुम्ही अपेक्षा ठेवू शकत नाही शनीच्या हो, भिन्नाष्टक वर्गामध्ये. बरोबर, बरोबर. मग शनीचं भिन्नाष्टक जेव्हा तुम्हाला तपासायचं असेल वारंवार, त्यावेळेला तुम्हाला मिथुन लग्न निर्माण करून धनस्थान म्हणजे कर्क रास ही हं, तपासता आली पाहिजे. आली पाहिजे. आणि जसं वर्तमान जी स्थिती असते म्हणजे गोचर ट्रान्झिट, हां, हां. ट्रान्झिट हे वर्तमान असतं, हो, त्यावेळेला जो ग्रह तिथून जाईल तो अवधी फक्त 2 तासाचा असेल. आता बरोबर. समजा मेष रास असेल, कुंभ असेल आणि मीन असेल तर तो फक्त 93 मिनिटाचा आहे. कळलं? हो, त्या लहान राशी असल्यामुळे बरोबर आहे सर. 2 तास नाही राहत. नाही 120 नाही राहत, नसून बरोबर. त्या 93 मिनिटाचे आहेत. 93 मिनिटाच्या. हो सर. बरोबर आहे सर. जसं आत्ताचा तुम्ही मगाशी म्हटलात की तृतीया आज आहे उद्या नाही, म्हणजे गजकेसरी योग काल आज होता तो उद्या नसणार आहे. हे तेवढंच खरं आहे सर. बरोबर Yes. सर. आलं लक्षात सर. तुमचा मुद्दा लक्षात आला सर त्याच वेळेला. नाही तर काय जास्त- माहितीये का, की नुसतं असंच ज्योतिष शिकून तुम्हाला फलादेश करता येणार नाही. आणि बरोबर आहे सर. फलादेश हा नेहमी ब्रेकअप करून चांगल्यापैकी ठरवला पाहिजे. आणि बरोबर. तेवढं जर आपल्याला हे चाललं नाही तर मग आपण काही खोका कुंडली कशी पाहतात कसंही ते खोके असतात. खोके इज ऑलवेज ठोकळा ओके. कुंडली. ठोकळा कुंडली. बरोबर सर. छान सर. धन्यवाद सर. धन्यवाद. बरं, एनिबडी एल्स? अष्टक वर्गाचा जो डिटेल्स भाग आहे तो अशा तऱ्हेने तुम्हाला शिकला पाहिजे. अदरवाइज यू आर नॉट गोइंग टू प्रेडिक्ट प्रॉपरली, यू विल बी कन्फ्युज. मग एकाच विषयावरती जर समजा तुम्हाला मूळ कुंडलीतून उत्तर मिळत नसेल तर अष्टक वर्गाकडे वळा, आवश्यक आहे. अष्टक वर्गा मग आता एखाद्या वेळेला समजा कर्क रास इथे आहे आणि तिथे गुणच आलेले नाहीत तर शनी तिथे फलादेश देणार नाही, कारण का तिथे 0 गुण आहेत. मग 0, 1 आणि 2 याला तिथे गुण मिळणारच नाही, तिथे प्रतिसाद मिळणार नाही. गुण नाही मिळणार म्हणजे काय, प्रतिसाद मिळणार नाही. म्हणून जिथे 5 आहेत, जिथे 4 आहेत तिथे अवश्य प्रतिसाद मिळेल. मग सर्वाष्टकामध्ये किंवा भिन्नाष्टकामध्ये असा विचार करायचा आहे. कळलं? बोला. सर मी एक विचारू का? हा बोला ना. सर म्हणजे कर्क रास आपण कमकुवत झाली असं कसं म्हणायचं? फक्त शनीच्या भिन्नाष्टकात त्याला 0 गुण मिळाले, हो की नाही? तसं बाकी बघायला गेलं सर्वाष्टकामध्ये तर गुरुनीचा 5 गुण दिलेले आहेत, शुक्राने 5 दिलेत, बुधाने 7 दिलेत, म्हणजे मंगळाने 4 दिलेत. म्हणजे नाही कर्क ते रास त्यांचं कमकुवत ती झाली आडवी धना. रेष, एक मिनिट, अं? ती आडवी रेष आहे. आडव्या रेषेमध्ये कुठल्याही ग्रहाने त्याला गुण दिलेले नाही. नाही दिले नाहीयेत. पण कर्क राशी सर्वाष्टकात म्हणते मी सर. हा सर्वाष्टकामध्ये सर्वाष्टक जेवढी 27 गुण आहेत ना मॅडम, हो 27 आहेत. हो मग तो म्हणजे एक गुण कमीच कमी आहेत, आहे ना. ऍव्हरेज पेक्षा कमीच आहेत. कमीच आहे ना, एक पण गुण म्हणजे कमी आहे. अगदीच कमकुवत झाली असं नाही म्हणू शकत ना नाही आपण, पण एक म्हणजे. गुण जरी कमी असला, बघा ऐका मग, हो तुम्ही सर. पास होण्यासाठी मार्क वापरता की नाही? हो हो हं? हो सर. मग RAC, रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन, एका हम्म. मार्काने पण जाऊ शकतं की नाही? जाऊ शकतं, हो बरोबर आहे. मग असा विचार केला पाहिजे ना. इफ हो यू आर इन सर. वेटिंग यू ओके कॅन सर. लूज युअर सीट. बरोबर आहे सर. समजलं सर. थँक्यू. पण सायंटिफिक विचार केला पाहिजे. आता अक्षय तृतीया उद्या बनवली तर चालेल का? नाही चालणार. नाही काल अच्छा. केली असती चाललं का? नाही. नाही.
मग ओके अमेरिकेमध्ये सर. जरी अक्षररित्या केली तरी सुद्धा ती आजच आहे. आजच आहे, हो बरोबर आहे. कळलं? ओके सर, समजलं सर. म्हणून कुठलंही कार्य आहे, अष्टकवर्ग आहे का आणखी नाडी आहे, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर तुम्हाला विचार करणं गरजेचंच आहे. हो सर, म्हणून बरोबर. काय होतं, हे भिन्नाष्टक आणि सर्वाष्टकामध्ये गफलत होते, तेवढा आपला विचार चालत नाही. हा, तेवढं थोडस डिस्कस सर करू. कसं भिन्नाष्टकाप्रमाणे कसं फलादेश द्यावा हे थोडस कन्फ्युज होतं थोडस. आता एक ग्रहस्थ अष्टकवर्ग रेकॉर्डेड विकतात. तुम्ही एकदा पैसे दिले की संपलं तुमचं सगळं. तिकीट काढले की नाही काउंटर, नाही समजलं तरी पण काही इलाज नाही त्याला. पैसे गेले गेले. इलाज नाही. आता 11,000 भरलेत की नाही, 11,000 भरलेत की नाही, गेले. हो ना सर. हा, तर सारखं सारखं बोलून मला वाईट वाटतं ना सर. अहो तुम्ही भरायलाच नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं 11,000 भरू नका. आता गेले ना सर, पण आता काय करणार, जाऊ दे. आता बेंद्रे साहेब नाही भरले म्हणजे सुखी झाले ना. हो. मग ते सुखी झाले. सबसे सुखी कोण आहे? बरोबर आहे. नमस्कार सर. नमस्ते. बोला. आता आपण कर्क राशीविषयी बोलते. कर्क राशीला 0 मार्क आहे, बरोबर. मिथुन लग्न आहे आणि चंद्र सप्तम स्थानात आहे. आता आपण चंद्र म्हणजे एकतर विवाहाआधी आई पण हे कन्सिडर करतो आणि विवाहानंतर पत्नी पण. मग या जातकाला आई आणि पत्नी, आता कुटुंब स्थानातच कर्क राशी म्हटल्यावर कुटुंबाकडून सपोर्ट हवा तेवढा मिळाला नसेल असं पण म्हणू शकतो का आपण? नाही, आता कुटुंबाकडून त्याला बघा, आता सप्तम स्थानाची परत सांगतो की नाही, कर्क रास कुटुंब स्थानात आहे ना, म्हणून बोलते. एक मिनिट मॅडम, कॅव्हिटी धनुराशीची आहे की नाही? हो, धनुराशीत बसलाय चंद्र. आपण राशीचे गुण मोजतोय, ग्रहांचे नाहीत. धनुराशीला पण 3च गुण आले आहे, मग कमीच आहे. धनुराशीला एक मिनिट, शनीच्या राशीमध्ये 3 गुण परमिटेड आहेत. हो, शनी 39 म्हणून. हा, हो 36 होतात ना, 4 आले तर हो आणखी चांगले. कळलं? हो हो सर. पण म्हणजे ना स्त्री वर्ग जसं की पहिलं आपलं आई मातेचं हे असतं आणि नंतर पत्नीचं साथ, म्हणजे असं जो काही आहे तो अष्टक वर्गाच्या गुणानुसार त्याचा लाभ त्यांना कमी मिळाला असेल असं आपण म्हणू शकतो ना, किंवा हवा तेवढा सपोर्ट नाही झाला असणार किंवा होऊ शकत नाही तुमच्या असं म्हणू शकतो. सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो व्यवस्थित. आता तुम्ही सप्तम स्थानाकडे विचारत आहात, बरोबर आहे? हो, चंद्र सप्तमात आलाय म्हणून आणि कर्क रास. हो ठीक आहे. जर मूळ पत्रिका चंद्र शनीची युती आहे असं समजा फक्त लग्न जातक पुरुष आहे, लग्न होण्या अगोदर आईला दुःख आणि लग्न झाल्यानंतर बायकोला चिंता, ही ठरलेली आहे. हो कळलं? हो, हेच मला मग आता जर समजा त्याच अष्टक वर्गामध्ये तुम्हाला धनुराशीला किती गुण आल्यात आणि तिथे असलेल्या शनीने आणि चंद्राने धनुराशीला गुण दिल्यात की नाही दिल्यात? जर गुण एक परत सांगतो, ऐका व्यवस्थित ऐका. मिथुन लग्न आहे, धनुरास आहे, आपण सप्तमात चंद्र आणि शनीची युती आहे असं समजू. त्या दरम्यान तुम्ही भिन्नाष्टक वर्ग काढलं आणि ते शनीचं भिन्नाष्टक आहे. कळलं? त्याच्यामध्ये धनुराशीला किती गुण आल्यात, त्याच्यामध्ये चंद्र बलवान दिसतोय का आणि शनी बलवान दिसतोय का, तर तिघांचे गुण घेतले पाहिजेत. चंद्राने आडवे गुण दिलेत किती, तर धनुराशीला गुण दिलाय का शून्य दिलाय? नंबर 1. शनीचे आडवे गुण घेतले तर गुण दिलाय का शून्य दिलाय? आणि टोटल गुण जे शनीचे आहेत ते येणारच आहेत. शून्य आहे सर, शनी. हो सर, बरोबर आहे. शनीने, आणि आता आपण जर तसं म्हणतोय तर धनुराशीला शनीने पण 0 गुण दिलाय, चंद्राने पण 0 गुण दिलाय. मग याचा अर्थ चंद्र शनीची युती जर सप्तम स्थानात असेल तर त्यावेळेला तुम्हाला आईला पण दुःख आहे आणि येणाऱ्या जोडीदाराला पण दुःख आहे, जातक पुरुष असेल तर. हो हेच मला विचारायचं होतं. म्हणजे
हे बरोबर आहे. जसं आपण कुठलीही पत्री पारंपरिक मध्ये करतो तसंच. सप्तमात राहू मंगळाची युती आहे असं समजा, तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी वादळ त्या अंगारक योग मध्ये होणारच आहेत. पण जर समजा त्या ठिकाणी मंगळाचे गुण जर चांगले असतील त्या राशीला आणि त्या ग्रहाला, तर यदा कदाचित होणारी वादळ थांबली जातील. वादळ वाढतील असं नाही. नाही. हो कळलं? हो हो सर, कळलं कळलं. पण कितीही जरी तुम्ही प्रयत्न केला तरी सुद्धा त्या जातकाच्या जीवनामध्ये जर मंगळ असेल तो तिथे आंदोलन होणार म्हणजे होणार. हो, इथे पण मंगळ राहू आहे मेषेतच. येस, ते होणार. मग आता मेषेचं बघितलं तर तो लाभस्थान आहे. हो, लाभस्थान आहे. मग आता त्या लाभस्थानावरून आपण कोणत्या कोणत्या गोष्टी पाहतो, एकूण 12 गोष्टी पाहतो. मग त्या दरम्यान तुम्हाला राहूचं भिन्नाष्टक वर्ग 46 अंकाचा आहे, मंगळाचं 39 आहे. 39. हो कळलं? हो. असं आहे. आणि सर आपण आता हे आता राशीचा विचार करतोय, पण आता कर्क राशीला समजा इथे ग्रह नाहीये आता सध्या, पण जर तिथे ग्रह असता आणि त्या ग्रहाने जर का चांगले मार्क दिले असते, तर मग त्या ग्रहाचा पण आपण विचार करायचा का? नक्की करायचा ना. आता आपण बघा इथे केलेलाच आहे ना, ज्या स्थानामध्ये ग्रह आहे त्याला त्याने तिथे मान्यता आहे का, तर तो त्या बसण्याची त्याची किंमत आहे, अदरवाईज नाही. नाही आता हो, कर्केत नाहीये, किंमतच नाही, कारण तिथे सगळंच हे झालंय, सगळेच मार्क कमी कमी आले ते. शेवटी सगळे ग्रह तिथे आहेत. एकूण ग्रह किती आहेत तर 7. हो, लग्न 1 म्हणजे 8, बरोबर आहे. म्हणून त्याचं नाव अष्टक वर्ग. हो. मग आता जर समजा कर्क राशीमध्ये तिथे शनीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये 0 गुण आलेले आहेत, तर तिथे ओढाताण करून गुण आणू शकत नाही. नाही. आणि एकाही ग्रहाला, बरं सांगतो, एकाही ग्रहाला आणि लग्नाला कर्क राशीने पसंती दिलेली नाही. हो, हे अगदी क्वचितच, म्हणजे आता आपण शिकताना हे पहिल्यांदाच असं आलं ना 0 गुण सर. हो, येस. केव्हाच नव्हते आले असते. पण येऊ शकतात. हो, आता हे येऊ शकतात, समजलं. येऊ शकतात. पण मग आपण गोचरीने त्या समजा आता ओढून ताणून तर आपण प्रारब्ध हे करू शकत नाही, प्रश्नच नाही. पण जेव्हा आपल्याला त्या स्थानाविषयी किंवा असं काही हे, तर आपण गोचर बघून त्या आता तुम्ही जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मिथून लग्न आणून कर्केत जर का आपल्याला मार्क्स मिळत असतील, तर आपण त्या त्या पिरियडसाठी तो कालावधी त्या त्या कामासाठी वापरू शकतो, बरोबर ना, अष्टकवर्गानुसार. आफ्टर ऑल दिस इज टाइम बिंग. येस, इट इज नॉट फॉर लॉंग टर्म. हा, त्या पर्टिक्युलर कालावधीसाठी तुम्ही ते कार्य करण्यास पात्र आहात, त्याकरता म्हणून ते गुण आलेले आहेत. वेन यू चेंज युअर एसेंडेंट, दॅट मार्क विल बी चेंज. कळलं? हो हो सर, असेंडेंट बदललं की तुमचे गुण बदलले. हो हो. आता इव्हन त्याच्यामध्ये रोजच्या ह्याच्यात पण सर बदलतात ना गुण प्रत्येक. हो, मी पाहिलंय ते रोज असं बदलतात गुण, तेच राहत नाहीत. बदलतातच. म्हणून अष्टक वर्ग अतिशय खोलवर जाऊन शिकणं गरजेचं आहे. आणि जे लोक 2 दिवसाचा कोर्स घेतात, 5,000 रुपये फी ठेवतात, ते लोक हल्ली तुम्हाला शिकवत नाहीत. ते तुमच्या वेळेला व्हिडिओ लावतात आणि मस्तपैकी आराम करत असतात. कळलं? हो सर. आणि आता केपी मध्ये पण असा धंदा चालू झालेला आहे. म्हणून कोणीही ऍडमिशन घेताना सांगायचं शिकल्यानंतर पैसे देऊ व्याजासहित. कवटेकर मॅडम. सर इकडचे तर कोणी जाणारच नाही कुठे. सर आता उशिरा समजून काही उपयोग नाही सर. तुम्ही व्हिडिओ ऐका आणि त्यांना पैसे मागा, तुम्ही पैसे मागा. जाऊ दे सर, सोडून टाकले मी तो विषय, जाऊ दे. अहो एवढे मेहनतीचे पैसे कोण देणार सर पैसे परत, तुम्ही सांगा ना सर. देतील. नाही देणार सर, नको सर, जाऊ.
चला, पैसे मिळाले तर काय करणार तुम्ही? तुम्हाला दिन नाही, सर पैसे तसे. परत मिळत नाहीत सर कोणाचे. मिळणार मॅडम, बोला. मिळाले तर काय करणार सांगा. नाही सर, नको. काही करणार मग आता म्हणजे तुम्हाला मग आता दिन सर तुम्ही, देत असायच्या नाही तसेच नाही, तुम्ही. मला नको, पण तुम्ही मला सांगा, पैसे मिळू शकतातच. मी ठाम सांगतो. सर सांगतायत काय? नाही सर सांगतायत पण नाही, मला तुम्ही नाही होत प्रयत्न तर मागायचं, करा. खरंच नाही. तुमच्या ट्रान्झिटनुसार सर सांगत असतील की मागून बघा कॉन्फिडेंटली. असेल सांगा मला कदाचित, पैसे कारण पाहिजेत स्टार्स माहिती आहेत तुमचं. सगळे. मला माझे पैसे भांडून पाहिजेत घ्यावे लागतील. तुमचं. नाही नाही, मला माझे पैसे हवेत. तुमचं शिक्षण बरोबर नाही. अहो, ग्राहक पंचायतचा कायदा आहे. एवढं कुठे सर ह्याच्यामध्ये जाणार आपण, तेवढं नाही होत सर. मी तसं नाही सांगत तुम्हाला, पण पैसे मिळतील. बरं सर, बघू, प्रयत्न करते मी. बरं, चला, ठीक आहे. तर तुम्ही तुमचे तर पैसे. बेंद्रे बोलते धन्यवाद ना, हा, समजलं छान. हा, धन्यवाद. ओके. विचारू का? हा, बोला 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 बेंद्रे साहेब, बोला. तुम्ही आता म्हणला ना की लग्न झाल्यानंतर बायकोला आणि लग्नापूर्वी आईला, पण मग लग्न झाल्यानंतर आईला त्रास कंटिन्यू राहील का? नाही, आता भाग असा आहे, कधी कधी बायको आपल्या सपोर्ट मध्ये येते तर आईचं दुःख हलकं होतं. म्हणजे शेअर होतं दुःख. हलकं होतं म्हणा, शेअर होणार नाही, पण दुःख काय आहे, पहिला भाग असा आहे. आता जर समजा मुळातच पत्रिका दूषित असेल हा, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे आईला आयुष्यभर त्याचं दुःख आहेच, नाही जरी नाही, पण बायकोमध्ये ते कमी होईल. आईलाच कशाला, आता समजा सप्तम स्थानामध्ये इत्यादी ग्रह आहेत, हो, तर आता उदाहरणार्थ सांगतो मला, की समजा जर तिथे सप्तमाला शुक्र आहे, तर आईचा काही प्रश्न येणार नाही. मग बायकोचाच 100%. बहिणीचा, बहिणीचा, अच्छा, स्त्री वर्ग म्हणजे मावशी Yes. वगैरे सगळे. आत्या नाही, आत्या आत्या नाही, बुधाकडे, मावशी आत्या बुधा, मावशी. मावशी, बरं. मावशी, बहीण, आणि आपल्या पुरुष जातक कोण आहे पहिला ते नक्की करा. हो, पुरुष जातक असेल तर स्त्री वर्गाला, येस. आणि स्त्री असेल तर असेल तर काय, स्त्री असेल मावशी, आणि शुक्र तिथे असेल मावशी, मावशी. बरं. पण म्हणजे मेवणी, लेडीज बायको, लोकांनाच त्रास होणार. नणन, नणन. नवऱ्याची बहीण, ओके असं आहे. ओके ओके सर, कळलं. थँक्यू. थँक्यू. बोला. आता हे भिन्नाष्टक आलं लक्षात. आणखी शनीबद्दल कोणाला विचारायचं असेल तर विचारा, काही हरकत नाही. बोला. तर चंद्र आणि शनी लग्नात असेल, मेष हा. लग्नात, तर मग होणार होता विषय करू ना आपण उद्या परवामध्ये. ओके, हा, बोला मॅडम. चंद्र शनी लग्नात मेषेचा आहे तर असं तुमचं म्हणणं आहे? हॅलो, महिला जातात. जयश्री चव्हाण बोलताय का? हो सर, महिला जातकाच्या जर चंद्र शनी लग्नात असेल तर मग ओके. कोणाला त्रास? एक मिनिट मग सांगतो. चंद्र शनी लग्नामध्ये मेषेला आहे का? हो हो. जर चंद्र शनी मेषेला असेल तर जातक स्वतः कधी कधी डिप्रेशन मध्ये जाईल, कदाचित भीती होईल, कदाचित कायद्याचं भय असेल, कदाचित भावंडांचं दुःख असेल, एखाद्या भावंडा काही तक्रार असेल, त्याच्यावरती आपल्याला त्याला तिथे सांभाळावं लागेल, जबाबदारी असेल, अशा पण गोष्टी होऊ शकतात. आणि त्याच्या शनी आणि चंद्राच्या युतीमध्ये तुमच्यावरती भावंडांचं ओझं किंवा आईच्या संदर्भात त्याच्यामध्ये तुम्हाला सहन करावं लागेल. कारण मेष लग्नाला चतुर्थेश आणि दशमेश हे दोघही लग्नी आहेत. शनी नीचेच आहे आणि चंद्र शनी युक्त आहे, तो विषयोगात आहे. तर त्याकरता तुम्हाला कदाचित असे प्रसंग येतील ते मूळ पत्रिकेच्या अनुसरून. पण आता जर समजा ते मेष लग्न परिवर्तित करून जर आपल्याला अष्टक वर्गामध्ये काही तिथे आशा दिसतायत का, तर दुःख कमी होईल. परत अष्टक वर्गामध्ये जाताना सुद्धा
तुम्हाला मेष राशीमध्ये शनीला किती गुण आल्यात आणि चंद्राला किती गुण आल्यात, तर चंद्राचं भिन्नाष्टक वर्ग आणि मंगळाचं भिन्नाष्टक वर्ग अधिक मेष राशीचं सर्वाष्टक वर्ग. गॉट इट? चव्हाण मॅडम. आलं सर लक्षात. हे सूक्ष्म रीतीने बघायला लागेल, कारण आहेच तसं. तुम्ही जे सांगितलं तसं आहेच. नाही, कारण तो ठीक आहे, तो ठीक आहे. तसं आहे बघा, वैयक्तिक काही मी तुम्हाला हे करत नाही, पण सांगतो. काय दोघांचं नाव चव्हाण आहे म्हणून ते गडबड आहे. त्या गीताचा वाटणी माहीत बोलला होता. तर असं आहे मॅडम की तुम्हाला भिन्नाष्टक वर्गाचं आणि सर्वाष्टक वर्गाचं जेव्हा पाहायचं असेल, मेष राशीमध्ये सर्वाष्टकाला किती गुण आल्यात हे त्या ठिकाणी परिवर्तन होण्याचे आहेत का, किंवा तिथे सुद्धा तिथे नाखुशी आहे का. जर तिथे गुण कमी असतील तर ते गुण कोणी कमी केलेले आहेत, जर तिथे गुण वाढले असतील तर ते कोणी वाढवलेले आहेत, हे तपशील बघणं गरजेचं आहे. कळलं? सर मी विचारू? हा विचारा. सर, या आपण मिथुन लग्नाची ही कुंडली बघतोय आणि शनी आणि हर्षल हे मंगळाच्या वृश्चिक राशीमध्ये 6ष्ठ स्थानामध्ये. मॅडम मेहरबानी, हर्षल याच्यामध्ये येत नाही. बर, ठीक आहे. पण आता शनी मंगळाच्या वृश्चिक राशीमध्ये आहे आणि तिथून आपण मामेकूळ बघतो, नोकरीचं स्थान पण बघतो. तर मग शनी तिथे अडथळे आणेल असा आपण अर्थ घ्यायचा? षष्ठस्थानामध्ये आहे, ऐका. षष्ठस्थान इथे वृश्चिक रास आहे ना, असं हो तुमचं म्हणणं आहे. तर हो हो वृश्चिक रासाच्या याच्यामध्ये आईचा भाऊ, हा, कळलं? म्हणजे मामेकूळ. आईचा भाऊ. आता त्या हा ठिकाणी आईची भावंडे. आता हा जर त्या ठिकाणी वृश्चिक राशीला सर्वाष्टक बघा. म्हणजे सर्वाष्टक नाहीये माझ्याजवळ. न- मी सांगतो तुम्हाला, हा तपस्वी हा, मॅडम सांगते. सर्वाष्टक ओके बघा. ओके. 33 आहेत सर, 33. 33 आहेत, 33. अच्छा. किती? 34? नाही, 33. 33 आहेत सर, 33 गुण आहेत सर वृश्चिक राशीला. बरं, आता ऐका. 33 हा गुण जे आहेत, तर फक्त मामाचं घर नाहीये. तिथे एंटायर आणखी बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. शत्रू पाहिले जातात, कोर्ट कचेरी पाहिली जाते, कर्ज हो पाहिलं जातं, त्याच्यानंतर भांडणं पाहिली जातात. हो कळलं का? पत्नीचं 12वं स्थान पाहिलं जातं, मुलाचं हो, धनस्थान पाहिलं जातं. अशा सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी बघायच्या. हा, म्हणून सर्वाष्टकामध्ये जाऊन तुम्हाला वृश्चिक रास तपासली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की फक्त एकच दुःख, नो, नेव्हर. हम्म. पण पण सर शनी शनी असल्यामुळे तिथेच ऋण. आहे षष्ठामध्ये आणि शनीनी तिथे 0 गुण दिलेले आहेत स्वतः शून्य वृश्चिक गुण आहे राशीला. म्हणजे तिथे त्या ठिकाणी शनी पोषक नाही. हा, वृश्चिक राशीमध्ये ना, म्हणजे तो तिथे पोषक बसलाय नाही. तरी सुद्धा तो पोषक नाही. नाही नाही, तिथे हम्म परत हम्म. काय, जिथे बसलाय त्याला तिथे मान्यताच नाहीये. त्याला ते आवडलं नाही म्हणून गुण नाही ना. बरं, 1 2 कारण 0 1 मंगळाच्या 2 राशीत असेल आहे तर म्हणून. नाही. नाही, असं काही नाही, काही संबंध नाही. मग मंगळाची रास आहे किंवा काय. असं काही नाही. पहिली गोष्ट म्हणजे ही सिक्वेन्स कशी ठरते, तर ह्याच्यापासून तो कितवा, त्याच्यापासून तो कितवा, त्याच्यापासून तो कितवा, गुण शून्य, गुण हो शून्य, असं असतं. हो हम्म सर. हम्म. रेष शून्य, रेष शून्य. ज्या रेषा आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत, शून्य आहेत त्या निगेटिव्ह आहेत. ओके, आलं लक्षात सर. थँक्यू. बोला. तर आता मी एक विचारते, थांबा. बोला. थोडस अगोदरच तुम्हाला सॉरी पण म्हणते, पण मला खूप वेळचं हे माझ्या डोक्यात असं चाललंय. पण आता आपण वृश्चिक राशीला जसं म्हटलं, हा शनीने 0 गुण दिले, हा, आणि नंतर हा शनी इथे भाग्येश आहे मिथुन लग्नाला, बरोबर आहे ना. तर त्या भाग्यस्थानात पण शनीने 0 गुण दिले, आणि समजा आपण भाग्याचा कारक गुरु म्हणावं, बरोबर आहे ना, म्हणजे आहेच आहे. तर त्यांनी पण 0 गुण दिले, आणि एकूण त्या भाग्यस्थानाला 4 गुण आले. म्हणजे बाकीच्या लोकांनी गुण दिले, पण शनी म्हणजे भाग्येश आहे त्यांनी नाही दिले, भाग्याचा कारक गुरुनी नाही दिले. तर मग असं आपल्याला म्हणायचं का, ह्या ज्या ग्रहांनी गुण दिले तर त्याचं भाग्य घडवणारे ते ग्रह आहेत. या शनी हा बरं, हा सांगा, तुम्ही सांगा आता. तुम्हाला मला काय विचारायचं सांगतो. ते कळालं. हा
आता ऐका, हा. भाग्यस्थानामध्ये ह्या कुंडलीमध्ये कुंभरास येते. होय. अष्टमस्थान हे बलवान झालेलं आहे, आपण ऑलरेडी पाहिलंय. हा, बघितलं मी. हो. आता अशा वेळेला तुम्हाला भाग्यस्थान हे कमकुवत आहे, तर त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्या ग्रहाने त्याला गुण दिलेले आहेत? हा, मग तिथे मंगळाने दिलेत, त्याच्यानंतर मग त्याच्यावरती हा हा तिथे विश्वास ठेवायचा किंवा तो सपोर्ट करणारा प्लॅनेट असेल. हा पण हा परत सांगतो, बरं. सर्वाष्टकामध्ये जर ते बलवान झाली नसेल, सर्व 28 पेक्षा कमी गुण असतील, तर सर्व ग्रहाने त्या राशीला नाकारलं असल्यामुळे एखादी गोष्ट कदाचित शुक्र आणि गुरु आणि बुध या तिघांनी जास्ती गुण दिलेच असते. हा, नाही, इतरांनी दिले, गुरु आणि शनीनी नाही दिले, मंगळाने दिलेत, मग शुक्राने शुक्रान दिले, दिले, बुधाने दिले, त्याच्यानंतर चंद्राने पण दिले. मग त्यांचा आधार घ्यायचा. हा, नाही, मग तेच मला विचारायचं होतं ना, म्हणजे जरी भाग्येश शनी असला त्यांनी नाही दिलं, भाग्याचं कारक गुरु आहे त्यांनी नाही जरी दिलं, तरी ज्यांनी दिले त्यांचे गुण बघायचे आणि त्याप्रमाणे फलादेश, बरोबर? त्यांच्यापासून सपोर्ट मिळेल. हा, तेच ना, म्हणजे ते ग्रह सपोर्टिव्ह आहेत आणि हे नाहीयेत, ज्यांनी गुण नाही दिले त्यांनी, असं. तरी सुद्धा मॅडम ऐका, ऐकतोय. एंटायर सर्वाष्टक वर्गापासून मिळणारे गुण हे महत्वाचे आहेत. हा, मग ते 27च आहेत. मग कमी आहेत. हा, कमी आहेत. आणि त्यातल्या त्यात ज्याने गुण जास्त दिले तो ग्रह फेवरेबल आहे. बरोबर. आता 12 राशी आहेत, प्रत्येकाला एक एक गुण आला तर 12 गुण होतील की नाही? बरोबर आहे. तर ते शक्यच नाहीये. बरं, असे उभे जे आहेत ते 8 आहेत, तर 8 होऊ शकतात की नाही? हो. मग 8 गुण आले म्हणजे ती रास जी आहे ती बलवान झाली. इथे 4 आले म्हणजे त्या 4 आले म्हणजे कमी आहे, पण ते सो ठीक आहे. बरोबर आहे. ठीक आहे. मग आता जिथे 0 आलाय याचा अर्थ कर्क राशीला कुठल्याही ग्रहाने पसंती दिलेली नाही. ते तर आता छान कळालं ना, आपली बरीच चर्चा झाली त्याच्यावर. म्हणून काही वेळेला जर आपल्याला आवश्यकता असेल त्यावेळेला तुम्हाला तिथून पर्टिक्युलर जे कार्य करायचं असेल त्या कार्याचा स्लॉट म्हणजे स्थान हे महत्वाचं आहे. त्या आधारावरती त्या ग्रहाला गुण आल्यात का? उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, सगळ्या गोष्टी सांगतो. एखाद्या व्यक्तीला घर विकत घ्यायचं आहे, ओके, घराचं बुकिंग करायचं आहे, तर चतुर्थ स्थानाशिवाय तुम्हाला पर्यायच नाहीये. बरोबर. आणि कारकग्रह प्रॉपर्टीचा मंगळ आहे. कळलं का? एखाद्या ग्रहाला एखाद्या माणसाला म्हैस विकत घ्यायची आहे. आज एक जोक आला होता, एका शेतकऱ्याला एका बाईने विचारलं, ती म्हैस विकायची का? तो बोला, हो विकायची आहे. मग याला जसं मोबाईल मध्ये फ्युचर असतात त्याचं काय आहे, तर तो बोला की 2 डोळे आहेत म्हणजे कॅमेरा 2 आहेत. म्हैस काळी आहे म्हणजे मोबाईलचा काळा रंग आहे. आणि म्हशीची शेपूट आहे म्हणजे अँटीना आहे, नेटवर्क आहे. तर तसंच तुम्हाला त्या पर्टिक्युलर स्थानासंदर्भात विचार मांडणं गरजेचं आहे. येस सर. असं आहे. म्हणून तुमचं जे काम असेल ते, आता आपण चतुर्थ स्थान बघितलं, तुमचं वाहन आहे, आईची माझ्या बरोबर संबंध कसे असतील, तर चतुर्थ स्थानाकडे जायचंय आणि चंद्राकडे जायचं. कळलं? मग चतुर्थ स्थानाच्या राशीला पहिला आपण बघायचं की ह्या राशीला किती गुण आलेले आहेत, म्हणून ते उभे आहेत. ती कोणतीही रास येऊ शकते, त्याला सर्व ग्रहांनी मान्यता दिली तरच 8 गुण येतील, अदरवाईज 0 पण येऊ शकेल, 2 पण येऊ शकतील. मग सर्वाष्टक मध्ये जाऊन जर आपण पाहिलं की चतुर्थ स्थानामध्ये तूळ रास आलेली आहे, तर त्या तूळ राशीला किती गुण आलेले आहेत? नाही, इथे कन्या आहे ना सर. इथे कन्या आहे. मी एक अंदाज सांगेन. तुम्ही फॉर एक्झाम्पल असं म्हणताय, बरोबर. मग त्या सर्वाष्टकामध्ये जायचं. सर मग चतुर्थात जर कन्या रास आलेली आहे तर भिन्नाष्टक बुधाचं बघायचं का?
नाही नाही, चतुर्थ स्थानामध्ये आलेली कन्या रास तर एंटायर भिन्नाष्टक जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला बुधाकडे जायचंय. बुधाला किती गुण आल्यात आणि त्या राशीला किती गुण आल्यात, कन्या नाही राशीला किती गुण. आता नाही ह्या भिन्नाष्टक कोणाचं बघायचं ते नाही. भिन्नाष्टक बुधाचं बघायचं. बुधाचंच, हा बरोबर बरोबर. बुधाचं बघायचं. हो, शनीचं बघून बघून उपयोग होणार नाही. उपयोग नाही. हो. आणि चंद्र कारक आहे तर मग चंद्राचंही बघायचं का मग चंद्राचं, चंद्र तिथे चांगला आहे का, तर हो. राशीला तो पोषक आहे का, हम्म. कळलं का. हो मग आता हो. समजा कन्या रास पण चांगले गुण देते सर्वाष्टकामध्ये आणि हम्म. भिन्नाष्टकामध्ये चंद्र सुद्धा देतोय, बुध सुद्धा देतोय, तर चांगले आहे. हो, असं आहे. कळालं कळालं. बरं, दुसरी गोष्ट, कधी कधी असं असतं मॅडम, कन्या राशीमध्ये एखादा ग्रह विराजमान आहे हा ते बरोबर. तर त्याने गुण दिल्यात का, त्या राशीमध्ये त्याला पसंती आहे का, अच्छा अच्छा. हे पण महत्वाचं आहे. आणि ते हो. थोडस लिटिल ऍडव्हान्स आहे. हम्म. हम्म. असं आहे. बर. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या अँगलने तुम्हाला पाहता आल्या पाहिजेत. असं आहे. म्हणून अष्टक वर्गामध्ये एवढेच गुण येतील असं कोणीही ठरवू शकत नाही जोपर्यंत गणित येणार नाही तोपर्यंत. आणि अष्टक वर्गाचं गणित कसं आहे की इथून तिथे तो ग्रह आहे, त्याला शून्य आहे किंवा रेष आहे, शून्य रेष. आता समजा की सूर्यापासून बुध हा 12वा असू शकतो किंवा दुसरा असू शकतो, तिसरा नसो, बरोबर आहे. म्हणजे त्याला तिथे गुणचं मिलन आहे. पण समजा की सूर्यापासून मंगळ 5वा होऊ शकतो, नाही होऊ शकत असं नाही, मग त्याला तिथे प्रतिसाद आहे का. सूर्यापासून शनी 6वा पण होऊ शकतो आणि सूर्यापासून शनी 12वा पण होऊ शकतो, दुसरा पण होऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी मॅडम ह्या याच्यामध्ये चंद्र, मंगळ, शनी आणि गुरु हे 4 ग्रह जे आहेत हे सूर्यापासून कधीही दूर जाऊ शकतात. पण शुक्र आणि बुध हे सूर्यापासून जास्ती दूर जाऊ शकत नाही. म्हणून त्यांचे गुण जे आहेत ते जवळपास सारखे येतात. आपण बघितलं जर कुंडली काढते वेळी तर रवीपासून बुध कितवा आहे तर जास्तीत जास्त दुसरा किंवा 12वा जाईल. मग दुसरा आणि 12व्याला नियम वेगळे आहेत. आता मी नोट्स पाठवीन, त्याच्यामध्ये तुम्हाला नियम दिलेले आहेत, पण पूर्ण झाल्याशिवाय नोट्स पाठवणार नाही. आणि जो रेग्युलर आयटम टेलिग्रामवर पाठवताय का आपण? हो, जर रेग्युलर अटेंडंट असेल त्यालाच नोट देणार, नाही तर सगळ्यांना नोट देणार नाही. हो का. मी इतके दिवस काही कारणामुळे अटेंड करू शकले नाही, पण आता अटेंड करेन. बस. तर आता एक लास्ट प्रश्न. सगळ्या प्रश्नांचे छान उत्तर मिळाले आज. माझं काय माहिती अक्षय तृतीय डोकं चालतंय की जास्त चालतंय ते नाही कळलं. तर ऐका ना, थांबा ना, ऐका. तर आता आपण हे भाग्यस्थानावरच मी अडकली केव्हाची, ते आपण बघितलं. ते झालं. आता शनीनी 0 दिला, गुरुनी 0 दिला, तर कोणी मार्क दिले ते पण मान्य झालं. पण आता कोणी मार्क दिले त्याच्यात नंतर आपण ही आडवी लाईन म्हणजे सगळ्या राशींची, आता इथे मंगळानी 6 दिले आणि बुधानी पण 6 दिले, म्हणजे हे दोघं जास्त भाग्य करायला हे आहेत का असं मला म्हणायचं. कारण इथे जरी ऐका ना, सूर्याला 7 मार्क आहेत, पण त्या सूर्यानी त्या भाग्यस्थानात मात्र मार्क नाही दिले, बरोबर आहे की नाही. तर ज्यांनी मार्क दिले आहेत आणि ज्यांची आडवी लाईन मध्ये सगळ्यात जास्त मार्क आहेत, मग ते भाग्याला सपोर्टिव्ह ग्रह आहेत असं आपण म्हणायचं का रे रामा बाबा. हा, आता ऐका मॅडम, असं आहे बाबा राश एक मॅडम एक हा सर, बोला बोला, तिकडे तुमच्या ह्याच्यावर करा. हा, बघा, राशी मला 12 काही आहेत. ऐका ना, मला काहीच ऐकू आलं नाही, ते फोन होता, मी सांगितलं ह्यांना. आता मी जे बोलले त्याच्यानंतर तुम्ही काय बोलला तिथून सुरू करा. नाही, मी काहीच बोललो नाही, मी काहीच बोललो नाही. ठीक आहे, तुम्ही ठीक थांबा बोलात तर मी थांबलो, तुम्ही बोला चला आता मी चाललो. हा, बोला बोला. ऐका, आता एकूण राशी 12 आहेत. येस. आता तुम्हाला कोणत्या ग्रहाचं फलादेश करायचा आहे, तर सूर्याने त्याला गुण दिलेत असं तुमचं म्हणणं आहे. नाही दिले, नाही दिले. ऐका ठीक ना, आहे,
हा नाही, ऐका ना, आडव्या राशीमध्ये जास्ती गुण कोणाला आलेले आहेत? सूर्याला आहेत, सूर्याला मग आहेत. तेच ना, हा ऐक ना, हा ऐक. हम्म. सूर्याची पसंती 12 राशीला 12 गुण कधी येऊ शकत नाही. नाही नाही हा जास्तीत जास्त 8 येऊ शकतात. हम्म, 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 म्हणजे तो 4 राशी नाकारू शकतो, हम्म, हम्म, 8 राशीला तो गुण देऊ शकतो. हम्म. पण दरवेळेला 8 येतील असं बिलकुल नाही. हो नाही हो 7 येऊ शकतील, 6 येऊ शकतील, 5 पण येऊ शकतील. हम्म, हम्म, ज्या अर्थी 5 आले त्यांनी 7 राशी नाकारलेल्या आहेत. हम्म, ज्या अर्थी 3 आल्यात 9 राशी नाकारलेल्या आहेत. मान्य हा म्हणजे सगळ्यांना 12 राशीला गुण देणं अधिकार आहेत, हा 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 आहे ना. पण हो ते देणार नाहीत. कारण का की तिथून तो कितवा आहे, ती राशी कितवी आहे. आता याच्यामध्ये परत सांगतो स्पष्टीकरण. हम्म, ग्रहाला गुण देतो आणि ग्रह राशीला सुद्धा गुण देतो. बरोबर. त्याच्याकरता जिथे ज्या राशीमध्ये शून्य दिसतं हम्म, त्याचा अर्थ त्या राशीला त्याने गुण प्रदान केलेला नाही. हम्म, 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 ज्या राशीला मार्क आलेला आहे म्हणजे रेष, हम्म, त्या राशीला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून 12च्या 12 गुण कधीही येणार नाहीत. हार्डली 8 येतील. हम्म. मग 8 गुण तिथे आहेत का कुठल्या तरी राशीला? नाहीयेत, 7 आहेत. ऐका ना, म्हणजे रवीला 7 आहे, पण नाही रवी नाही, ठीक आहे. नाही नाही, हा कुठल्याही हा म्हणजे रवीला किती आहेत? 7 आहेत ना हो मॅडम. 7 आहेत. हा म्हणजे त्याने 5 राशीला गुण नाकारलेले आहेत. हा मान्य आहे ना ते. हो बरं, आता परत सांगतो मला, हा 8च गुण येणार, 12 येणार नाहीत. म्हणजे 4 राशी त्याला नाकाराव्याच लागतील. हम्म. त्या काय नकारात बर नाहीत. बर हा हो, पण मी ऐका ना, तुम्ही हे सगळं जे शिकवलं, जे सांगताय ते मला सगळं पटले. पण माझा असाच प्रश्न आहे परत, की आपण भाग्यस्थान बघत आहोत ना, तर भाग्यस्थानाला मंगळाने गुण दिले, शुक्राने दिले, बुधाने दिले आणि चंद्राने दिले. तर त्याच्यापैकी 6 गुण हे मंगळाने आणि बुधाने दिले. तर म्हणजे ह्या शनी भिन्नाष्टक मध्ये भाग्य घडवण्यासाठी हे दोन ग्रह कारणीभूत होतील का? परत सांगतो, हा जे 6 गुण आलेत ना, हा ते राशींना मिळालेले गुण आहेत आणि त्याची बेरीज 39च आहे. हो हो आहे ना. ते त्यांनी राशींना गुण दिल्यात. मग राशी जी आहे मकर किंवा कुंभ, हम्म याची जी व्हर्टिकल लाईन आहे हा त्याला किती गुण मिळाले? 5 आणि 4. हो 5 आणि 4. आणि मग हा, त्याच्यात ज्यांनी दिले तर फक्त ते एवढंच आपण बघायचं का? फक्त मला असं विचारायचं. येस हा येस हा येस. ठीक आहे. मग आता आडव्या रेषेमध्ये तुम्ही जेव्हा जाल तर हम्म, ते गुण राशींना प्रदान राशी केलेले हो आहेत हो राशी आणि हो. व्हर्टिकल जे आहेत ते हा ग्रहाने राशीला दिलेले आहेत. हम्म, 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 आणि त्याची बेरीज ही 39च्या याच्यामध्ये मोडते, हम्म, हम्म. बरोबर. 39. म्हणजे आता इथे मग तसं हा नसतं हा तर प्रत्येक कर्क राशीला सगळ्या लोकांनी नकार दिला म्हणजे शून्य हो आले, 0 त्याच्या आले. बाजूला 1 आलाय, त्याच्या बाजूला 2 आल्यात. हम्म, म्हणजे ते कम्प्लिटली निगेटिव्ह आहे. 0, 1, 2 नॉट परमिटेड. हो, हम्म, याचा अर्थ ज्यांनी ज्यांनी गुण कमी दिले आहेत किंवा शून्य दिलेले आहेत हम्म, त्या राशीला अधिकार नाही, ती बळ देणार नाही. हम्म. बरोबर आहे. असं आहे. आता कळलं? फक्त एवढंच लास्ट असं म्हणजे कळालंच आहे, पण मला कळालं की हे तुम्ही सांगा. आता ठीक आहे. ह्या रवीनी 7 गुण एकूण दिले हा. आपण ही आडवी लाईन म्हणजे राशींना, पण हा, त्यांनी भाग्यस्थानाला 0 दिलं, तर म्हणजे तो भाग्याला सपोर्ट करत नाहीये शनी भिन्न मध्ये रवी, असं म्हणायचं ना. हो बरोबर हा आहे. हा मग झालं, कळायला आता छान. आता ज्या ठिकाणी मॅडम हम्म, की जर समजा एखादा ग्रह त्या राशीला गुण देतच नाहीये नाही येते बरोबर तर आहे. त्याला ओढून ताणून तुम्ही गुण आणू शकत नाही. नाही 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 हम्म, म्हणजे त्याची पसंती नाही, याचा अर्थ तो ग्रह तिथे 0 आणतोय, हम्म, ते स्वीकारायचे आहेत. 1 आणतोय तर तो पण स्वीकारायचा हम्म, आहे. हम्म. 1 आणि 0 मध्येच बेरीज आहे. बरोबर आहे. 1 आणि 0 त्याच्यापेक्षा बरं, आता 39 जे आहे हं, त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढे जाऊन सर्वाष्टकामध्ये बघायचं आहे हं. की मकर राज बलवान झाले का कुंभ राज बलवान झाले. सर्वाष्टक मध्ये काय? ओके. कमी आहेत बघा ना, हा हा 37 हो ना. सांगितले मकर राशीला, धनुचे 27च हे 27 आणि 37 8 10चा फरक आहे हा ना. काय हो ना. आणि इकडे 37 धनु नाही, म्हणजे सॉरी, ऍक्वेरियस म्हणजे हे कुंभ. म्हणून अष्टक वर्ग वारंवार शिकवून त्याच्यानंतर तुम्ही हो ना, भरपूर प्रयत्न तरबेज व्हाल.
पण तुम्ही सगळं सर छान शिकवलं. एक विचारू का सर? हा बोला ना. जसं तुम्ही उदाहरण मिथुन लग्नाचं सांगताय तर त्याच्यामध्ये घराचा प्रश्न आहे. तर चतुर्थ स्थानामध्ये कन्या रास आहे. तर कन्या राशीचं भिन्नाष्टक बघायचं. कन्या राशीला सर्वाष्टक मध्ये किती गुण आहेत ते बघायचं. पण बरोबर. त्याच्यानंतर सर कन्या रास जी आहे तर म्हणजे आपण बुधाचं भिन्नाष्टक बघत असताना भूमीचा कारक मंगळ आहे म्हणून त्या कन्या राशीला मंगळाने किती गुण दिले हे बघायचं ना. आणि आता ऐका त्यामध्ये आता ऐका आपल्याकडे आणि कन्या आणि राशी. एक प्रश्न त्यात असा होता की त्यात जर ग्रह असेल चतुर्थ स्थानात तर ते पण मग कशामध्ये बघायचं त्या ग्रहाचं बघ पण. सांगतो हो सगळं हो सांगतो. सर. आता चालेल. मॅडम तो चार्ट आहे ना तुम्हाला पाठवला, मंगळाचं भिन्नाष्टक पाठवले ना तुम्हाला मी. हो 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 लावते लावते लावते. लावा लावा. तर लावलंय मंगळ विन्नष्टक. हा आता मंगळाचं भिन्नाष्टक परत 39 गुणांचं आहे. हो सर. ज्यांनी आता प्रश्न विचारला होता त्यांनी कन्या राशीच्या बद्दल विचारलेला आहे. कन्या हो राशीला टोटल एकच गुण मिळालेला आहे. हो इतरांनी गुण नाकारलेले आहेत. पण फक्त शनी. मंगळाने 7 गुण दिलेले आहेत. ओके. मंगळाने 7 गुण दिल्यात. ते कुठल्या कुठल्या राशीला दिल्यात तर कन्या राशीला त्याने गुण दिलेलाच नाही. हो कळलं? बरोबर सर. हा म्हणजे याचा अर्थ त्याने 7 जरी दिले पण त्याने कन्या राशीला पसंती दिलेली नाही. नाही म्हणजे मग चतुर्थ संदर्भातल्या याच्यात मंगळाचा सपोर्ट नाही. नाही. आता ऐका, हा. आता याच्यामध्ये मंगळाचा सपोर्ट नाही, राशीला पण तो सपोर्ट करत नाही. हो राशीला पण एकच गुण आलेला आहे. याचा अर्थ हो सर्व ग्रह नकारात्मक आहेत. फक्त शनीने एक गुण दिलाय. हो बरोबर आहे. शनीने गुण दिलाय याचा अर्थ डिले. याचं उत्तर सांगतो मला, डिले. आता ओके. आपल्याला कन्या राशीच्या सर्वाष्टक वर्गामध्ये जायचंय. दॅट इज ऑप्शनल. कन्या राशीच्या सर्वाष्ट हो ते त्याचे गुण बघायचे. 26 आहेत ना. हा तपस्वी मॅडम बोला. 27 कन्येला गुण. 26 आहेत 26. 26 हा. हा म्हणजे वीक आहे. म्हणजे हो कुठूनही इकडून तिकडून कन्या रास दुबळी झालेली आहे. बरोबर आहे. कळलं? हो हो याचा आणि अर्थ तर मग इथे एखादा ग्रह असता मी तेच म्हणजे सांगितलं, ग्रह कोण आहे हा असता तो नाही आहे का. हा नाही आहे पण म्हणजे एक उदाहरण विचारते आहे की सर. एक मिनिट मॅडम. जिथे ग्रह असेल हा तर लगेच रूपांतर होईल. म्हणून ओके. ग्रह असेल तर ठीक आहे, नसेल तर त्याला रूपांतर होईल. मग बर त्याला बर परत ते रूप नाही आणू शकत. कळलं? ओके. बरं असं आहे. काढा मॅडम. चालेल. आता यांचा प्रश्न कन्या राशीबद्दल सुटला. कळलं? मॅडम तुम्हाला लक्षात आलं कन्या राशीबद्दल, चतुर्थ स्थानाबद्दल? हो सर. म्हणजे वर्टिकल पोझिशन मध्ये कन्या राशीला एकच गुण आलेला आहे. याचा अर्थ ती निरर्थक आहे. त्याला गुण येणं किती अपेक्षित होते? 6, 5 येणं आवश्यक होते. तरी सुद्धा मंगळाचं विन्नाष्टक पाहतोय आपण, म्हणून तिथे 39 आहे. तर 3च्या वरती जर गुण आले तर त्या ठिकाणी कन्या रास बलवान होईल आणि चतुर्थ स्थानाला सगळे ग्रह सपोर्ट करतील. वाक्य आहे का परत? जर कन्या राशीमध्ये जर चांगले गुण आले असते व्हर्टिकल लाईन मध्ये तर ह्याचा अर्थ 3-4 ग्रहाने जर त्याला सपोर्ट केला असेल, म्हणजे मार्क दिले असतील, तर कन्या राशीचं कार्य पूर्ण होईल. अदरवाईज नाही होणार. आणि जर शनी असेल समजा चतुर्थात तर तरी सुद्धा हरकत नाही ना, असू शकेल ना. आता समजा शनी जर असेल तर तूळ लग्नाला मकर रास येते आणि वृश्चिक लग्नाला कुंभ रास येते, नाही का? मग कुठली रास पकडू? बघा
हा प्रश्न उपस्थित होतो तिथे नाही का, शनी आहे तर पुन्हा राशी बघायला लागतील त्याच्या. नक्की बरोबर. नक्की. ओके. पण भिन्नाष्टक बुधाचंच बघायचं, जसं आता मिथुन लग्न आहे तर चतुर्थ तर तुम्ही ज्या बुधाचं. राशीकडे बघा, असं आहे मॅडम, शेवटी समजा पारंपरिक मध्ये तुम्ही गेलात, हा. पारंपरिक मध्ये पहिला तुम्ही चतुर्थ स्थानावरती दृष्टी टाकणार, हो त्याच्यामध्ये ग्रह आहे का तो बघणार, बरोबर. बरोबर आहे. हो हो त्याच्यानंतर त्याचा अधिपती बुध हा कुठे आहे तो पाहणार, हो त्या चतुर्थ स्थानावरती कोणाची दृष्टी आहे ते पाहणार, हो चतुर्थ उच्चीचा आहे का तो पाहणार. बरोबर सर. चतुर्थामध्ये कन्या राशीमध्ये स्वतः बुध उच्चीचा होतो आणि शुक्र असेल तर नीचभंग राजयोग होतो. हे हो पारंपरिकच आहे, बरोबर. नाही का. मग हो. आता एवढं असून सुद्धा जर अष्टक वर्गामध्ये गुण आले नसतील तर त्या हम्म. नीचभंग राजयोगामधून पण माणसाला यश का मिळत नाही, हम्म. म्हणून त्या ठिकाणी लघु पराशरीमध्ये असा विचार केलेला आहे. बरोबर. कळलं? हो सर. येस. थँक्यू सर. थँक्यू. मग आता बराच वेळ झालेला आहे, लोक पण कंटाळले असतील, तर आता चव्हाण मॅडम, युअर ओपिनियन. तर पुष्कळ काही झालंय, मी थोडक्यातच हे करते. म्हणजे जे गुण मिळाले चांगले ज्या ज्या भिन्नाष्टकाला, तिथे प्रत्येक भावाचं जो प्रश्न असेल त्या भावाकडे जायचं, त्या राशीचे भिन्नाष्टक वर्ग बघायचं आणि त्याला किती गुण दिले त्या प्रश्नाप्रमाणे आणि कारकत्व बघून त्या प्रश्नाप्रमाणे उत्तर सांगायचं. बरोबर ना? बरोबर. असंच. हं. बघा कारकत्व आता किती बघायचं. हा. किती लोकांनी कितीतरी उलट सुलट प्रश्न विचारले. तुम्ही हो हो कणिक सर, तुम्ही कणिक सगळे मळताना ही सगळ्याची कणिक उत्तर बरोबर दिली. कणिक मळताना तुम्ही त्यावेळेला कधी कधी गोल गोल करताय, कधी कधी असं असं करताय, नाही करत का? पण शेवटी हो हो, चपातीच लाटावी लागते. शेवटी चपातीच होते. हो हो हो. कळलं? तसंच आहे. हम्म. असं छान आहे. झालं सर क्लास, मस्त. सगळ्या थँक्यू. प्रश्नांची उत्तरं समज. कृपा थँक्यू. असू द्या. कुबल मॅडम, तुम्ही आता समारोप करा. बाकी कोणाला काही विचार असेल तर विचारा. चला. काय बघा, बोलायचंय कोणाला की करू समारोप? करू नाही, का? विचार, प्रश्न विचारायचा. नाही, हा प्रश्न ना, तेच ना, म्हणजेच तेच म्हणतीये, कोणाला काही प्रश्न विचारायचे की समारोप करायचा आहे? अभिप्राय नको, हम्म. प्रश्न विचार. बोला. नाही विचारायचं वाटतं सर. चल, ठीक आहे, सर समारोप करा. सर, मी विचारू. हा, विचारा. या ठिकाणी लाभामध्ये मेष रास आली आणि तिथे मंगळ आणि राहू आहे, तर कसा फलादेश राहील मग यांचा? मूळ पत्रिकेमध्ये मेष राशीकडे जायचं, लाभस्थानामध्ये मंगळाने त्याचं जे भिन्नाष्टक आहे ते पाहायचं, अधिकतम मेष राशीमध्ये इत्यादी ग्रहाने त्याला गुण दिलेले आहेत का. परत तेच सिस्टम आहे की कुठल्याही स्थानामध्ये जा, जी रास असेल हा. त्याची ग्रँड टोटल किती आहे. मग तो अच्छा. अंगारक योग असला तरी हम्म. त्याची ग्रँड टोटल इम्पॉर्टंट आहे. बरं, त्याच्यानंतर मंगळाला 39 गुण आहेत. तुम्ही मग पॅरलल जायचं, त्या मंगळाने किती राशींना महत्व दिलेलं आहे. अच्छा, तसं बघायचं. 12 राशी आहेत. येस, हो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोनच सिस्टम हो, आहेत. आणि बरोबर नंतर आहे. सर्वाष्टक आहे. हम्म. कळलं? हो सर. हा, थँक्यू सर. थँक्यू. बरं, ठीक आहे, समारोप करा मॅडम. होय, करते. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण नमस्कार. मॅडम, तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर अगदी आता म्हणजे असं मला वाटतंय, तरी पुढच्या वेळेस काही आलं तर विचारूच अजून आपण. पण भरपूर सर, जवळजवळ 80% वर क्लिअरन्स झाला. हे बघा, ही व्हर्टिकल लाईन आहे ना, ते आपण म्हणजे काय ते 7 ग्रह राशी. आणि असेंडंट म्हणजे लग्न, असं ते येस. म्हणजे 8 येतं तिथे. आणि ही आडवी जी लाईन आहे ना, ते
त्या राशींना आणि त्या स्थानांना मिळालेले गुण. तर मग त्यामुळे येस आपल्याला कुठलाही भाव बघायचा, समजा आता प्रथम येस भाव बघायचा, तर त्याच्यात बसलेली राशी बघायची, त्याच्यात सर्वाष्टक मध्ये किती गुण आले ते पण बघायचे. मग त्या राशी स्वामीचं म्हणजे भिन्नाष्टक बघायचं, आणि मे बी तिथे एखादा ग्रह बसला असेल तर त्याला पण त्या ह्याच्यात गुण मिळालेत की नाही असं बघायचं. मग ज्या ग्रहांनी कमी गुण दिले तर ते त्या भिन्नाष्टकाला आणि त्या स्थानांना पण सपोर्टिव्ह नाही असं आपण म्हणणार. आणि जिथे गुण, आता इथे समजा आज आपण शनीचं बघितलं तर जिथे 3ला पण थोडं एवढं नाही मानणार, पण 4 आणि 5 ज्या ज्या म्हणजे ह्यांना स्थानांना राशींना मिळालेले गुण आहेत त्या ग्रहांनी दिले, तर ते ग्रह सपोर्टिव्ह आहे. म्हणजे इथपर्यंत आम्हाला सगळ्यांना, म्हणजे मला कळालं, इतरांना पण, आज सगळ्यांनी बरेच, मीच फार तुमचं डोकं खाल्लं उलट सुलट विचारून, पण माझ्या ते डोक्यातनं जातच नव्हतं, म्हणून मी ते क्लिअरच, नाहीतर मी तुम्हाला फोनच केला असता जर आता मला उत्तर नसतं मिळालं तर. तर सर अतिशय सुंदर सुंदर क्लास झालाय. म्हणजे आम्ही आता पुष्कळ दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जरी शिकत असलो तरी पण म्हणजे अजून आम्हाला प्रत्येक वेळेस नव्याने छान छान शिकायला मिळतं, आणि जे जे बारकावे आमच्या डोक्यात राहिले होते की त्याचा पण क्लिअरन्स खूप छान झाला. तर सर अतिशय अतिशय उत्तम क्लास झाला. त्यासाठी आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी वंदन करतो, कोटी कोटी धन्यवाद देतो. हेड्स ऑफ टू धन्यवाद अँड युअर धन्यवाद डिवाइन सोल. धन्यवाद. आणि परत जाता जाता सगळ्यांना, आता झालीच म्हणजे, पण अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना सर, तुम्हाला आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना वृद्धी, सिद्धी, समृद्धी, शांती, यश, कीर्ती, समाधान, दीर्घायुष्य, दीर्घायु, आरोग्य लाभो. आणि सगळे ऍस्ट्रॉलॉजर एकदम सगळ्या सरांसारखेच होत, कारण सरांनी आपल्याला एवढं अगदी विनामूल्य दिलं, त्याचं चीज व्हायला पाहिजे. जे काही आपण आज 80 होते पण 100 असतो, तर सगळ्या 100 लोकांना खूप खूप शुभेच्छा. आणि सरांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा मीच सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सांगते, आम्ही प्रयत्न करू. थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू ऑल. धन्यवाद धन्यवाद मॅडम. ऑल द बेस्ट.